वंदेहं मंगलात्मानं भास्वतं वेदविग्रहं याज्ञवल्क्यं मुनिश्रेष्ठं जिष्णुहरिहरप्रभं जितेन्द्रियं जितक्रोधं सदा ध्यानं परायणम् आनन्दनिलयं वन्दे योगानन्दमुनीश्वरम् एतानि द्वादश नामानि त्रिसन्ध्याय पठेन्नर योगीश्वर प्रसादेन विद्यावान धनवान भवेत। याज्ञवल्क्य महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय। वेदोखिलो धर्ममूलम अर्थात वेद हे धर्माचे मूळ आहेत असं या वाक्यात म्हटले आहे। भारतीय संस्कृतीचा आधार वेद असल्याने वेदांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपण दैनंदिन कार्यात श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्तीसाठी हे कर्म करीत असतो। यातील श्रुती म्हणजेच वेद। वेदांचे नेहमी अध्ययन करावे असे शंकराचार्य म्हणतात। म्हणूनच हा आजचा कार्यक्रम। आपले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सुब्रमण्यम वेरिवंटी आणि वेदमंत्री शांतारामजी भानुसे यांचा परिचय करण्याची विनंती मी डॉक्टर रवींद्र मोळे यांना करतो। वर्णानाम अर्थसंघानाम रसानां छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको। आज अत्यंत उत्साहामध्ये वेदविद्या संवर्धन समितीतर्फे जे काही पुरस्कारांची निवड केली गेली तर ते पुरस्कार या ठिकाणी दिले जात आहेत। यामध्ये सुरुवातीपासूनच जवळजवळ 14 वर्षापासून हा उपक्रम जो आहे तर तो चालू आहे। सुरुवातीला त्रिनाथ धर्माधिकारी हे याचे अध्यक्ष होते, चंद्रकांत जोशी आणि त्याचबरोबर विश्रामजी कुलकर्णी आणि सुधाकर कुलकर्णी या ठिकाणी आहेत, संजय दुडीकर या ठिकाणी आहेत। हे संवर्धन समितीचे सदस्य भानुसे गुरुजी पण त्यामध्ये आहेत, विश्वनाथ जोशी हे पण सुरुवातीला यामध्ये होते। तर सर्वांनी मिळून
या प्रकारचा उपक्रम जो आहे तर तो सुरू व्हावा या दृष्टीनं प्रयत्न जे तर ते झालेले होते आणि देणगीदारांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये याला देणग्या ज्या आहेत तर त्या मिळालेल्या आहेत. आपण वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार आत्तापर्यंत जे दिले गेलेले आहेत त्यामध्ये घनपाठी पुरस्कार असेल, आदर्श अध्यापक पुरस्कार जो आहे तर तो आहे आणि त्याचबरोबर छात्र जे आहेत की ज्यांनी विशेष गुणवत्ता मिळवलेली आहे तर त्यांना देखील हे पुरस्कार जे आहेत तर ते दिले जातात. आणि भोजन निधी म्हणून आपण वेगवेगळ्या शाळा ज्या आहेत वेदांच्या काम करणाऱ्या तर त्यांच्यासाठी देखील काही निधी जो आहे तर तो दिला जातो. याला मोठ्या प्रकारे प्रतिसाद जो आहे तर तो मिळालेला आहे आणि वेदांचं कार्य आपल्या या संस्थेनं महत्त्वाचं मानलेलं आहे. कारण त्यामध्ये योगीश्वर याज्ञवल्क्य हे जे आहेत, कारण त्यांचे आपण जे प्रतिमा ज्या आहेत तर त्या ठिकाणी आपण पाहतो आहोत की ज्यांनी आपल्या गुरूंशी देखील संघर्ष करून सूर्यापासनं स्वतंत्र वेद जो आहे तर तो मिळवला, म्हणून संघर्ष करून की ज्यांचं एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्या मंडळाला एक आदर्श रूपामध्ये याच्यामध्ये लाभलेलं आहे. आणि त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांची ही संजीवन समाधीच्या निमित्तानं हा पुरस्काराचा कार्यक्रम जो आहे तर तो आपण घेत आहोत. आणि त्याच कारण यामध्ये हे पुरस्कार देताना जी निवड केली जाते तर निवड समितीच्या द्वारा की जे विशेष प्रकारचं अध्ययन करीत आहेत तर किंवा ज्यांचं घनांत अध्ययन झालेलं आहे, कारण वेदांच्या संरक्षणासाठी खूप प्रयत्न जे आहेत तर ते वैदिकांनी केलेले आहेत आणि त्यामध्ये घनपाठी हा पुरस्कार म्हणजे ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती सांगितलेल्या आहेत वेदांच्या अक्षर संरक्षणासाठी म्हणून, तर त्याच्यात सगळ्यात अवघड पद्धत जी आहे तर ते घनपाठ करणं. आणि त्या घनपाठाच्या याच्यामध्ये की संरक्षण करण्यासाठी, कारण मागे मी एका याच्यामध्ये उदाहरणही दिलेलं होतं की काही दक्षिणेकडचे जे लोक आहेत तर त्यांच्या याच्यामध्ये केवळ मुद्रांच्या द्वारा म्हणजे ज्या काही हाताच्या हालचाली ज्या आहेत तर त्याच्याद्वारा कोणता संधी चालू आहे, कोणता मंत्र चालू आहे हे देखील कळू शकेल इतके परिश्रम जे आहेत तर ते वैदिकांनी यामध्ये घेतलेले आहेत. आणि त्या याच्यामध्ये ज्यांनी अत्यंत परिश्रम केलेले आहेत त्या प्रकारच्या घनपाठी पुरस्कार जे आहेत तर ते आपल्या या मंडळातर्फे दिले जातात. आणि त्यामध्ये यावर्षी वेदमूर्ती निखिल भालेराव यांची निवड जी आहे तर ती केलेली आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये विशेष अध्ययन करणारे, कारण शतपथाचं अध्ययन करणारे, प्रातिशाख्याचं अध्ययन करणारे, वेदांग वेगवेगळी जी आहेत तर त्या वेदांगांचा अभ्यास करणारे असे जे आहेत तर वेदांग अध्ययन करणारे वेदांग शहरकर या ठिकाणी आहेत, त्यांना हा पुरस्कार जो आहे तर तो दिला जाणार आहे. आणि त्याचबरोबर सेवाव्रती पुरस्कार जो आहे तो आजच्या या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये दिला जाईल. आणि आणखी देखील बाकीचे अथर्व हरिदास आहेत, कौस्तुभ पाठक आहेत, प्रशांत जोशी आहेत, चिन्मय जोशी, अभय जोशी यांना वैदिक छात्र पुरस्कार की म्हणजे यांची निवड करताना योगायोग आपल्याला सांगतो, कारण वेदशास्त्रोत्तेजक सभेतर्फे एक मानाची परीक्षा जी आहे तर ती वेदशास्त्रोत्तेजक सभेची आहे. आणि याच्यामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे की ज्यांना 166 200पैकी 166 161 अशा एक 5 विद्यार्थ्यांची निवड जी केलेली होती. आणि योगायोग असा की यातले बरेचसे विद्यार्थी जे आहेत तर ते अध्यापक निखिल भालेराव यांचे आहेत. म्हणजे ते ठरून केलेलं नव्हतं, परंतु योगायोगाने म्हणजे अध्यापक जसे आहेत तसे त्यांचे छात्र आहेत तर असं म्हणायला हरकत नाही. तर याच्यामध्ये हे आणि त्याचबरोबर समन्वय साधण्यासाठी की आपण भक्ती, ज्ञान,
वैराग्य या तिन्हीचे जे काही प्रतीक जे आहे, तर ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन समाधीच्या निमित्तानं आपण हे देतोय. तर ज्ञानेश्वरी प्रदान म्हणजे हेच कार्य जे आहे तर ते करावं. तर त्या प्रकारचा ज्ञानेश्वरी प्रदानाचा कार्यक्रम देखील आजच्या याच्यामध्ये केला जाणार आहे. आणि शंकराचार्यांची आज्ञा आहे आपल्या सगळ्यांना, वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां. वेदाचं अध्ययन आपण केलं पाहिजे. स्वाध्यायोद्धेतव्य, तुमच्या स्वतःची शाखा जी आहे तर त्याचं अध्ययन करावं. आणि त्याचबरोबर आपल्या शाखेचे जे आहिताग्नी जे आहेत, ज्यांनी सोमयाग केलेला आहे, ज्यांचं अग्निहोत्र नित्य चाललेलं आहे, तर अशा प्रकारचे महाराष्ट्रामध्ये जे लोक आहेत तर त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी हा केला जातोय. तर आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आलात. आपले हे सगळे सदस्य जे आहेत अत्यंत उत्साहाने या कामाला त्यांनी प्रारंभ केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांचे उल्लेखही करता येणार नाही आहेत, परंतु एक वेगळा उत्साह आहे. याला वेगळ्या प्रकारचं स्वरूपही आणखी भव्य देण्याच्या दृष्टीनं देखील सगळे संचालक जे आहेत तर ते या दृष्टीने विचार करतायत. तर आपल्या सर्वांचा प्रतिसाद जो आहे तर तो या प्रकारे असावा, या प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी, कारण अधिष्ठान वेदांचं असल्यामुळं, ज्यांचं अखिल भारतीय पातळीवर आपल्या शाखेच्यामध्ये, माध्यंदिनी शाखेच्या याच्यामध्ये की ज्यांची अधिकारवाणी आहे, तर असे वेदमूर्ती भानुसे गुरुजी या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार जे आहेत तर ते दिले जाणार आहेत. आणि त्यामुळं, कारण आताच्या याच्यामध्ये पाहिल्यानंतर की दोन्हीचा समन्वय जो तर तो असला पाहिजे. तर पठण तर आहेच, परंतु त्याचं विवेचन करण्याचं, त्याचं विवेचनाचं जे काही सामर्थ्य जे आहे तर ते भानुसे गुरुजी कडे आहे. आणि एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा सर्व वैदिकांमध्ये त्यांच्याविषयी आहे, तर ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जे आज आलेले आहेत तर वेरिवेंटी सुब्रह्मण्यमजी, तर हे हैदराबादला त्या ठिकाणी संस्थेमध्ये, परंतु सध्या आपल्या पुण्यातल्या वैदिक संशोधन मंडळामध्ये एक संचालक म्हणून ते आलेले आहेत. आणि मी सुरुवातीलाच या ठिकाणी सांगितलं की वेदातले जे काही लोक आहेत तर त्यांनी याच्याशी संपर्क या वैदिक संशोधन मंडळाशी असला पाहिजे. आणि काही वर्षांपूर्वी आपण त्याचं स्वरूप जे पाहिलेलं असेल तर ते पूर्ण स्वरूप बदलण्याचं सामर्थ्य जे आहे तर ते आपल्या सुब्रह्मण्यम यांच्याकडे आहे. तर तिथे गेल्यानंतर निश्चित तुम्हाला वेगळं स्वरूप जे आहे तर ते जाणवेल. आणि सगळे लोक जे आहे तर ते संस्थेशी कसे जोडले जातील या दृष्टीनं त्यांचे सातत्यानं प्रयत्न आहेत. तर स्वतः वेदाचं अध्ययन तर त्यांनी केलेलंच आहे, तर ते स्वतःचं अध्ययन करताना, परंतु विशेष बाब तुम्हाला सांगायची की यांचा मुलगा जो आहे तर साकेत त्यांनी देखील वेदाचं अध्ययन चांगल्या प्रकारे त्याचं झालेलं आहे. आणि तो अष्टावधानी आहे. योग आला तर आपण एक कार्यक्रम जो आहे तर तो निश्चित पुण्यात करायचा आहे. अष्टावधानी आहे. आणि इतकंच नाही तर शाळेमध्ये वगैरे त्यांनी गोल्ड मेडल वगैरे पण मिळवलेले आहेत. म्हणजे स्वतः एक कसं असावं आणि त्याचबरोबर पिढी घडवण्याचं काम जे आहे, म्हणजे वेदांचं देखील आपल्या परंपरेमध्ये टिकली पाहिजे, वेद परंपरा टिकली पाहिजे, या दृष्टीनं त्यांनी सातत्यानं प्रयत्न जे तर ते केलेले आहेत. तर मी एक विश्रामजींना विनंती करतो की अगोदर भानुसे गुरुजींचा सन्मान जो आहे तर तो आपण या ठिकाणी करावा. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुब्रह्मण्यम यांचा सत्कार जो आहे तर संस्थेचे अध्यक्ष विलासजी यांना मी विनंती करतो की सुब्रह्मण्यम सरांचा सत्कार जो आहे तर तो करावा. सध्या वैदिक संशोधन मंडळामध्ये देखील एक कार्यक्रम चालू आहे, परंतु तो कार्यक्रम तसा हे करून देखील सर या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या याला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद.
धन्यवाद. पुढचा कार्यक्रम श्रीकांतजी. अतिशय सुंदर शब्दात डॉक्टर रवींद्र मोळे यांनी आपल्याला वेद आणि हा कार्यक्रम आपण कशासाठी करतो याची माहिती दिली. तसंच ही संस्था शुक्ल यजुर्वेदी माध्यंतिन महाराष्ट्र ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ या संस्थेविषयी माहिती, या संस्थेचं झालेलं काम आहे, गेली 1940 साली स्थापन झालेली संस्था आहे. सो त्याची माहिती थोडक्यात करून देण्याची विनंती मी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री विश्राम कुलकर्णी यांना करतो. नमस्कार. आज आपण या ठिकाणी शुक्ल यजुर्वेदीय माध्यान्दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ या संस्थेचा वेदविद्या संवर्धन समितीचा आज जो कार्यक्रम आहे त्याकरता आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत. संस्था आत्ताच सांगितलं की 1940 सालापासून ही संस्था विविध सामाजिक कार्य पुणे शहरात करत आहे. पुणे शहराबरोबर ही आपली जी संस्था आहे ही शिखर संस्था आहे. आपल्याला 43 संलग्न संस्था ह्या संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर अशा जोडलेल्या आहेत. या संस्थेचं काम जेव्हा 1940 साली सुरू झालं त्यावेळेस अतिशय छोट्या प्रमाणामध्ये हे काम चालू होतं आणि आज मला सांगायला विशेष आनंद होतो की संस्थेची पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये नारायण पेठेसारख्या ठिकाणी स्वतःची वास्तू 2000 स्क्वेअर फुटाचं स्वतःचं एक ऑफिस आहे संस्थेचं. याशिवाय याच्या जवळच म्हणजे मागच्याच बाजूला संस्थेची अजून एक 22,000 स्क्वेअर फुटाची जागा आहे. या जागेमध्ये आपण हे जे विविध उपक्रम लावलेले आहे त्याचं सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी चालतात. या ठिकाणी बघितलं तर त्र्यंबक मार्तंड केंगे विद्यार्थी वसतिगृह या ठिकाणी आहे आणि संपूर्ण पुण्यातून आणि पुण्याच्या बाहेरून 65 विद्यार्थी आत्ता ह्या वसतिगृहामध्ये राहतात. हे काम सर्व शाखीय ब्राह्मणांकरता चालतं. संस्था जेव्हा सुरू झाली तेव्हा जरी संस्थेचं नाव शुक्ल यजुर्वेदी असेल तरी काळानुरूप काय झालेलं आहे की सगळे ब्राह्मण आता मुळात ब्राह्मण कमी झालेले आहेत आणि ब्राह्मण एकत्र येण्याकरता सर्व आपली जी आत्ताचं विद्यार्थी वसतिगृह आहे, पतसंस्था आहे, आपले वधूवर सूचक मंडळ या ठिकाणी सर्व शाखीय ब्राह्मणांकरता आपलं हे काम चालतं. आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की दरवर्षी आपण विद्यार्थ्यांना पारितोषिक 10वी आणि 12वी 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देतो आणि 12वी नंतर जो संस्थेमध्ये ॲप्लिकेशन करतो संपूर्ण पुण्यातून आणि पुण्याच्या बाहेरून म्हणजे नाशिक, नगर, औरंगाबाद, लासलगाव, धुळे लांबून लांबून आपल्याकडे नावं येतात आणि त्यांना आपण शिष्यवृत्ती वाटतो. जवळजवळ 5 ते 7 लाखापर्यंत आपण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही वाटत असतो. आता वास्तविक पाहता महागाईच्या ह्याच्यात आपल्याला असं वाटत असेल की एवढीशा शिष्यवृत्तीने काय होतं, परंतु आत्ताच मला इथं कोणीतरी भेटले होते आणि ते म्हटले की मी 250 रुपये ह्या आपल्या शाखेकडून मी शिक्षणाकरता मला बक्षीस दिलेलं होतं आणि मला अभिमान आहे त्याचा आणि आज ते या ठिकाणी आलेले आहेत. मला आता ते कुठे आहेत, हां हे बघा इथे आहेत, दिनकर त्यांचं नाव. त्यांनी स्वतः सांगितलं की मला ह्या संस्थेने 250 रुपये शिष्य आपल्याला पारितोषिक दिलेलं होतं. वय 83 आहे आणि मी संस्थापक जे आहे गणेश बाळासाहेब गिरकर आपल्या संस्थेचे संस्थापक आहेत त्यांचा नातू आहे आणि मला आठवतं की 58 साली साधारण या करता माझ्या वडिलांनी हे केले. बाबा गिरकर म्हणजे गणेश बाळासाहेब गिरकर हे माझे काका गणेश. तेव्हा मी तुम्हाला याबद्दल मला ते आठवण माझ्या वडिलांनी डायरी दिलेली मला सापडली की कसं कसं आहे. 250 रुपये हे सुद्धा त्या काळी फार मोठे होते. त्यानंतर पुढे शिक्षण होऊ शकलं. तुम्ही त्याचा उल्लेख केला. असे असंख्य विद्यार्थी म्हणजे मला आज दिनकर काका इथं आले त्याचा तर अभिमान आहेच, परंतु आत्ता आपल्या विद्यार्थी वसतिगृह जे आहे त्याच्यातून आपलं विद्यार्थ्यांचं जर वसतिगृह बघितलं तर खूप हायफाय नाही आहे. आपण एका चाळीमध्ये सुरू केलेलं आहे, पण ह्या चाळीमधल्या वसतिगृहातून आपल्याकडं कमीत कमी 7 ते 8 CA बाहेर पडलेले आहेत, वकील बाहेर पडलेले आहेत, डॉक्टर परीक्षा पास झालेले आहेत. आज आपल्या वसतिगृहात तुम्ही बघितलं असेल तर
चाळीमध्ये अत्यंत जुन्या वास्तू त्या, पण ही वास्तू खूप मोठी करणार आहे. परंतु काय झालेलं आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण मुलं राहतात. मुलांना कॉमन टॉयलेट आहे, पाण्याची व्यवस्था थोडीशी कमी जास्त असते, परंतु अशा ह्याच्यातून पण आपल्या ब्राह्मण समाजाकडे काय आहे, तर आपल्याकडे फक्त बुद्धिमत्ता आहे. बुद्धिमत्तेच्या जोऱ्यावरती आपण या ठिकाणी चांगले विद्यार्थी आपण घडवतो आणि चांगल्यात चांगलं करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आज आम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती आता आमचं काम चाललेलं आहे. ही जी वास्तू आहे हे आम्ही आता नवीन बांधणार आहोत. या नवीन बांधणाऱ्या वास्तूकरता जवळजवळ 5 कोटी रुपये खर्च आहे आणि आम्हाला नक्की खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या लोकसहभागातून ही मोठी वास्तू होणार आहे आणि आगामी काळामध्ये तुम्हाला नक्की कळेल की या ठिकाणी वास्तू झालेली आहे. आपण अतिशय छान सुंदर वास्तू करणार आहे. या वास्तूमध्ये सेल्फ कंटेंट टॉयलेट असेल, बाथरूम असेल, मुलांना चांगलं राहायची सोय असेल. आज एवढ्या छोट्या म्हणजे काय म्हणतात त्याला, कमी दर्जाच्या ह्याच्यामध्ये पण आपण विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी वसतिगृहाबरोबर आपण तिथं अभ्यासिका चालवतो. मुलांना अभ्यास करण्याकरता जे काही चांगलं द्यायचा प्रयत्न करता येईल ते आपण देत असतो. याचबरोबर संस्थेचं आपलं वधूवर सूचक मंडळ देखील आहे. या ठिकाणी संस्थेचं काम चालतं. आपल्या संस्थेची पतसंस्था आहे. हे सगळं चालत असताना ब्राह्मण समाज आज आपण जो वेदविद्येचा अभ्यास करतो तसाच आपला मोठ्या प्रमाणात ब्राह्मण समाजाला आता नोकरी नाहीये, त्यामुळे खूप मोठा वर्ग हा उद्योजकांकडे वळलेला आहे आणि ह्या उद्योजकांना एकत्र करण्याचं काम देखील आपली संस्था करते. याकरता याज्ञवल्क उद्योजक विकास अभियान अशा प्रकारे आपण एक उपक्रम चालवतो की जेणेकरून संपूर्ण ब्राह्मण समाज एकत्र यावा आणि आपला जो व्यवसाय आहे तो आपल्यामध्ये चालावा. आपला व्यवसाय बाहेर जाऊ नये आणि आपण कारण आपली पहिली पिढी आहे याच्यात. म्हणजे लोक उदाहरण देतात बघा ते मारवाडी कसे करतात, गुजराती लोक कसे करतात, पण आपली पहिली दुसरीच पिढी आहे. पण अतिशय आम्हाला अभिमानाने सांगावंसं वाटतं, छान प्रकारे आपण हे उद्योजक देखील यशस्वी उद्योजक आहेत. आणि मला दुसरी एक अभिमानाने गोष्ट सांगावीशी वाटते की आपण 2 इंटरनॅशनल कॉन्फरन्स घेतलेल्या होत्या. एक आपण दुबईला घेतलेली होती. जवळजवळ 175 ब्राह्मण व्यावसायिक हे भारतातून आलेले होते आणि दुबईमधून वेगवेगळे म्हणजे त्यात शेख असतील, मारवाडी, गुजराती, तिकडचे लोक असे सगळे आले आणि खूप मोठ्या प्रमाणावर हे दुबई इथे झालं. आणि दुसरी कॉन्फरन्स आपण मॉरिशसमध्ये घेतली, तीही अशीच यशस्वी झाली. हे सगळं करताना आपल्या तुमच्यासारख्या दात्यांकडूनच हे होतं. परवाच मी आपला जो कार्यक्रम झाला त्याला मी आव्हान केलं होतं की ह्या कार्यक्रमाला मदत करावी. तर 12,000 रुपये हे लोकांनी त्यांच्या प्रत्येकाने कोणी 500 दिले, 1000 दिले असेही जमलेले आहेत. मला खरोखर अभिमान आहे की आपल्यासारखे सगळेजण होतकरू आणि हुशार विद्यार्थी आणि त्यांचे पालक या ठिकाणी आहे. असाच आपल्या संस्थेवर लोभ ठेवावा. धन्यवाद. धन्यवाद श्री विश्रामजी. आता आपण पुरस्कार वितरण समारंभाकडे वळू. योगेश्वर याज्ञवल्क वैदिक पुरस्कार वेदमूर्ती निखिल बालेराव यांना आज आपण देणार आहोत. सो मी दिलीप संबूस यांना विनंती करतो की त्यांनी त्याच्या मानपत्राचं वाचन करावं. श्री याज्ञवल्क विजयते शुक्ल यजुर्वेदीय माध्यमदीन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ सन्मानपत्र योगेश्वर याज्ञवल्क वैदिक पुरस्कार वेदमूर्ती श्री निखिल भालेराव राजुरी अहमदनगर. विशेष वैदिक अध्ययनासाठी आणि वेदप्रचार कार्यासाठी अनेक पुरस्काराने आपणास गौरविलेले आहे. त्यामध्ये योगीश्वर याज्ञवल्क वैदिक पुरस्कार हा आणखी एक पुरस्कार संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिनी कार्तिक कृष्ण 13 शके 1945 सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 या पुरस्काराने सन्मानित करताना आम्हास विशेष अभिमान वाटत आहे. याचा आपण स्वीकार करावा ही नम्र विनंती. संस्कृत आणि देवभाषा. भारत ही देवभूमी आहे. भारतखंड ही कर्मभूमी आहे. येथे हजारो वर्षे कर्म, उपासना, ज्ञान याचा यज्ञ विश्वाच्या कल्याणासाठी निष्काम भावनेने करणारे ऋषितुल्य अध्यापक वेदज्ञान पुढच्या पिढीसाठी सोपवत आहेत. आपणही ही परंपरा पुढे चालवत आहात. आपण मूळचे राजुरी जिल्हा अहमदनगर येथील. आपले वेदाध्ययन श्री सद्गुरू निजानंद महाराज वेद विद्यालय आळंदी या वेद पाठशाळेमध्ये श्री भगवान जोशी गुरुजी यांच्याकडे शुक्ल यजुर्वेद माध्यमदीन शाखा संहिता अध्ययन आणि श्री प्रशांत जोशी गुरुजी यांच्या सानिध्यात
पद क्रम जटा घनांत अध्ययन सन 2003 ते 2015 या कालावधीमध्ये पूर्ण केले आहे. आपण 15 जानेवारी 2015 ते 16 फेब्रुवारी 2015 या कालावधीमध्ये श्री गजानन भट्ट गोडसे गुरुजी हे परीक्षक पद भूषवित असताना कंठस्थ घनपारायण केले. त्यावेळी स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी सुवर्ण कंकण व आणि वेदविभूषण ही उपाधी देऊन आपला सन्मान केला. वेदाध्ययनाबरोबरच लौकिक अर्थाने आपण कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ रामटेक येथून BAची पदवीही मिळवलेली आहे आणि त्यावरच न थांबता डेक्कन कॉलेज पुणे येथून संस्कृत आणि कोश अध्ययनात MA ही पदवीही मिळवली आहे. घनपाठी वेदाचार्य, वेदभूषण, वेदकोविद, वेदभिज्ञ, वेदविशारद व उपाध्यायही आपणास मिळाले आहे. पुरस्कारामध्ये काची कामकोटी येथील महास्वामिगल पुरस्कार, चेन्नई येथील अण्णादुरई अय्यंगर पुरस्कार आणि इंदोर येथील महास्वामी पुरस्कार आपल्या नावावर नोंदवले गेलेले आहेत. सध्या आपण जीवनज्योती विद्यालय सुतारवाडी पुणे येथे वेदपाठशाळेमध्ये प्रधान आचार्यपदी कार्यरत आहात. लौकिक आणि अलौकिक ज्ञानाचे साधन म्हणजे वेद या वैदिक मंत्रामध्ये त्यांच्या शब्दामध्ये स्वरोच्चार बरोबर झाल्यास फल उत्पन्न करण्याची गूढ शक्ती वास करते. अशा वेदांच्या अध्ययनासाठी, अध्यापनासाठी, ही महान शक्ती जागृत ठेवण्यासाठी, उज्ज्वल परंपरा राखण्यासाठी हे आजीवन प्रयत्न करीत आहेत, परिश्रम घेत आहेत. याचा गौरव करणे, त्यांना पुरस्कृत करणे हे आपले कर्तव्य कर्म आहे. या भावनेतून शुक्ल यजुर्वेदीय माध्यंतीन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ पुणे ही संस्था आपल्यासारख्या विद्वानांना योगीश्वर याज्ञवल्क पुरस्कार देऊन गौरव करीत आहे. आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि असेच विश्वकल्याणकारी कार्य आपल्या हातून घडो हीच योगेश्वर याज्ञवल्क चरणी प्रार्थना. आपले विनीत डॉक्टर रवींद्र मुळे, अध्यक्ष, वेदविद्या संवर्धन समिती, प्राध्यापक विलास देशपांडे, अध्यक्ष, श्री विश्राम कुलकर्णी कार्याध्यक्ष, श्री श्रीकांत जोशी कार्यवाह, श्री दिलीप संभूस कोषाध्यक्ष, वेदविद्या संवर्धन समिती, वेदाचार्य श्री शांताराम भानोसे, वेदमूर्ती अहिताग्नी सुधाकरपंत कुलकर्णी, प्राध्यापक डॉक्टर संजय देवडीकर, पुणे. दिनांक तिथी कार्तिक कृष्ण 13 शके 1945, दिनांक 11 डिसेंबर 2023. शब्दांकन सौ अनघा भावे. मी वेदमूर्ती निखिल बालराव यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन या पुरस्काराचा स्वीकार करावा. श्री प्रमुख अतिथी डॉक्टर सुब्रमण्यम वेरीवेंटी यांना विनंती आहे की त्यांनी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करावं. पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे: शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, मानपत्र, वल्लभनगरकर स्मरणार्थ सुवर्णमुद्रिका व रुपये 15,000 त्याबरोबरच वेदवृक्ष देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. यानंतर आपण पुढील पुरस्काराकडे वळूयात. आदर्श छात्र पुरस्कार जो आपण चिरंजीव वेदांग शहरकर यांना देत आहोत. त्यांच्या मानपत्राचं वाचन श्री मिलिंद दार्वेकर करतील. मिलिंद दार्वेकर. नमस्कार.
श्री याज्ञवल्क्य विजयते शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन महाराष्ट्र ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ पुणे सन्मानपत्र आदर्श वैदिक छात्र पुरस्कार चिरंजीव वेदांग मंदार शहरकर पुणे शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन महाराष्ट्र ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ पुणे या संस्थेतर्फे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन कार्तिक कृष्ण 13 शके 1945 दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी आदर्श वैदिक छात्र पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आपण आदरणीय वेदभास्कर श्री कृष्ण भट्ट गोडसे गुरुजी, वेदाचार्य श्री गजानन शास्त्री गोडसे गुरुजी, वेदमूर्ती मनोहर शास्त्री जोशी गुरुजी, वेदमूर्ती विश्वनाथ शास्त्री जोशी गुरुजी यांचे आशीर्वाद आपणास लाभलेले आहेत. आपण वैदिक अध्ययन पुणे येथे वेदमूर्ती श्री मंदार नारायण शहरकर गुरुजी व वेदमूर्ती श्यामसुंदर पारखी गुरुजी यांच्याकडे सदस्य ग्रंथ क्रमांत धनांत अध्ययन केले. लौकिक अर्थाने आपण BComची पदवी प्रथम श्रेणीत मिळवली. तसेच पंडित चंदन भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताच्या मध्यमापर्यंतच्या परीक्षाही पूर्ण केल्या आहेत. ज्योतिष, कर्मकांड, संस्कृत या विषयाची आवडही आपणास आहे. सध्या जटा व घनांच्या परीक्षांची तयारी आपण करत आहात. या अलौकिक अध्ययनासाठी आज आपणास आदर्श वैदिक छात्र पुरस्कार देताना आम्हाला विशेष अभिमान वाटत आहे. या पुरस्काराचा आपण स्वीकार करावा ही नम्र विनंती आणि आपल्या पुढील वाटचालीस आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आपले विनीत डॉक्टर रवींद्र मोळे, अध्यक्ष वेद विद्या संवर्धन समिती, प्राध्यापक विलास देशपांडे अध्यक्ष, श्री विश्राम कुलकर्णी कार्याध्यक्ष, श्री श्रीकांत जोशी कार्यवाह, श्री दिलीप संभूस कोषाध्यक्ष, वेद विद्या संवर्धन समिती वेदाचार्य श्री शांताराम भानोसे, वेदमूर्ती अहिताग्नी सुधाकर पंत कुलकर्णी, प्राध्यापक डॉक्टर संजय देवडीकर, पुणे दिनांक तिथी कार्तिक कृष्ण 13 शके 1945 दिनांक 11 डिसेंबर 2023. शब्दांकन अनगा भावे. धन्यवाद. वेदांक शहरकर यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे आणि वेदमूर्ती शांताराम बानसे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. पुरस्काराचे स्वरूप आहे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, मानपत्र व 11,000 रुपये तसेच वेदवृक्ष देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. वेदांग शहरकर. वैदिक छात्र पुरस्काराकडे वळूयात आपण. पुरस्काराचे स्वरूप आहे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र व रुपये 2,500 व वेदवृक्ष. चिरंजीव अथर्व दत्तात्रय हरिदास, क्रमपरीक्षा प्रथम श्रेणी. मी कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी अथर्व दत्तात्रय हरिदास यांचा सत्कार करावा. अथर्व दत्तात्रय हरदास.
पुढील पुरस्कार आहे चिरंजीव कौस्तुभ दिनकर पाठक, क्रम अध्ययन. मी युवाचे अजय कुलकर्णी यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं. यापुढील पुरस्कार आहे चिरंजीव चिन्मय चंद्रकांत जोशी, क्रम संहिता अध्ययन. डॉक्टर रवींद्र मुळे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. यापुढील पुरस्कार आहे चिरंजीव प्रशांत कमलाकर जोशी, क्रम संहिता अध्ययन. कोषाध्यक्ष श्री दिलीप संबूस यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांबरोबर त्यांचा सत्कार करावा. संबूस काका पुढे बघा. चिरंजीव अभय किशोर जोशी, क्रम संहिता अध्ययन. छात्र पुरस्कार आता झालेले आहेत. पुढचा ज्ञानेश्वरी प्रदान हा जो आहे त्यासाठी मी संबूस काकांना विनंती करतो त्यांनी थोडक्यात परिचय करून द्यावा. मान्यवरांनी बसून घेतलं तरी चालेल, एक परिचय झाला की आपण दरवर्षी हा कार्यक्रम करतो. त्यामध्ये एका वारकरी समाजातल्या याच्याला आपण एक ज्ञानेश्वरी प्रदान करत असतो. तर ह्या कार्यक्रमामध्ये आपण श्री बाळू नारायण कुंभार यांचं वय 73 वर्ष आहे आणि ते गणेशनगरला राहतात पुण्यामध्ये, आणि ते गेली 51 वर्ष न चुकता पायी पंढरपूर वारी करतात. त्याचबरोबर प्रत्येक एकादशीला पंढरपूर, आळंदी दरवेळेला कधीही न चुकता करतात. तसंच रोज त्यांच्या घरी हरिपाठ ज्ञानेश्वरी यांचं वाचन होत असतं. त्यांना आज आपण ज्ञानेश्वरी प्रदान करणार आहोत. हरिभक्त पारायण श्री बाळू नारायण कुंभार यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि श्री शांताराम भानुसा यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारावा.
यानंतर आपण अजून एका महत्त्वाच्या पुरस्काराकडे वळत आहोत. त्या पुरस्काराचं नाव आहे सेवारत्न पुरस्कार. त्याचे प्रायोजकत्व आहे सौ भाग्यश्री पाटसकर. त्यांना विनंती करतो यांनी या पुरस्कारामागील भावना श्रोतवृंदाला सांगावी. गुरु याज्ञवल्क्य आणि ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करून आपल्या सर्वांना वंदन करून मी एक थोडक्यात या पुरस्काराचा जो काही उद्देश आहे त्याच्याबद्दल सांगते. आपल्या सगळ्यांची तब्येत जोपर्यंत चांगली आहे, अगदी छान आपण हसतो खेळतो फिरतो तोपर्यंत सगळं चांगलं असतं. पण कधी जर काही कारणाने आपण आजारी पडलो तर अगदी ना कालपर्यंत आपल्या घरी येणारे अगदी हक्कानी मांडीला मांडी लावून जेवायला बसणारे सुद्धा काहीतरी कारणं सांगून पळायला लागतात. जेव्हा खरी अडचण येते आणि मदतीची गरज असते तेव्हा कोणी कदाचित आपल्या समोर आपल्या असेलच असं सांगता येत नाही. पण काही देवदूत असे परमेश्वराने पाठवलेले आहेत की जे आपल्या सर्वांच्या मदतीसाठी कुठल्याही वेगळ्या उद्देशाचा काही डोक्यात विचार न करता मदतीसाठी येत असतात. हा पुरस्कार देण्याच्या मागे हीच कल्पना आहे. हा पुरस्कार आपण सौ रत्नमाला गजानन जोशी यांच्या नावाने देत असतो. गजानन जोशी हे प्राध्यापक होते हिंदीचे आणि त्र्यंबकेश्वरचे मूळ. त्याच्यानंतर ते मुंबई आणि इतर ठिकाणी त्यांनी प्राध्यापकी केली. हिंदी हा विषय होता. भारत सरकारने त्यांची निवड केली आणि मॉरिशसला त्यांना हिंदी ऑफिसर म्हणून पाठवलं गेलं. त्यावेळेला 1968 ते 70 या 2 वर्षात त्यांनी तिकडे हिंदी शिकवण्याचं काम तर केलंच, शिवाय तिथे मराठीचे वर्ग जे की त्यांच्या कामामध्ये नव्हतं पण तिथे अनेक मराठी लोक होते त्यांच्यामध्ये त्यांनी सेवावृत्तीने मराठी लोकांना एकत्र केलं. तिकडे ते जे काही शिवजयंती साजरी करत होते, गणेशोत्सव साजरा करत होते, या सगळ्या गोष्टी त्यांनी अजून चांगल्या पद्धतीने कशा करता येतील याच्याबद्दल सांगितलं. 9 विद्यार्थ्यांना मराठी शिकण्यासाठी त्यांनी पुण्यात पाठवलं. ज्या 9 विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये SP कॉलेजमध्ये शिक्षण तर घेतलंच, त्यांनी BEd वगैरे केलं. विशेष म्हणजे ह्याच्यातल्या 3घांनी PhD सुद्धा केलं मराठी विषयातनं. त्यानंतर मॉरिशसमध्ये जाऊन त्यांनी तिथे मराठी विषय तिथल्या विद्यापीठामध्ये लावण्यासाठी प्रयत्न केले. आज महाराष्ट्राच्या बाहेर मराठी हा विषय घेऊन जर कोणी ग्रॅज्युएट होऊ शकत असेल तर ते इतर कुठल्या प्रांतात आहे का नाही मला माहीत नाही, पण मॉरिशसमध्ये नक्की शक्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर मराठी नेणं आणि तिथे टिकवणं याच्यासाठी जो काही प्रयत्न केला गेला त्याच्यात मॉरिशसच्या बाबतीमध्ये सेवावृत्तीने गजानन जोशी यांनी हे काम केलेलं आहे. त्यांच्या पत्नी रत्नमाला जोशी यांनी या स्वतः नर्स होत्या आणि अनेकांना त्यांनी मदत केली, कारण त्यांना तशी आर्थिक गरज काही नव्हती आणि ती वृत्ती पण नव्हती. पण अनेकांना रत्नमाला जोशी यांनी त्यांच्या अशा अडचणीच्या काळामध्ये, तब्येत जेव्हा चांगली नव्हती त्या काळामध्ये मदत केलेली आहे. त्यांना मूलबाळ काही नव्हतं आणि त्यांनी मुलीसारखं मला सांभाळलं. त्यावेळेला त्यांना असं वाटलं असावं की आपले काही पैसे हिच्याकडे आपण द्यावेत. पण त्याच्यानंतर माझ्या डोक्यात असं आलं की काही चांगली माणसं आजूबाजूला काम करतायत. हे जे जोशी दाम्पत्याचं काम आहे ती हा वसा घेणारी काही इतर माणसं आहेत. प्रत्येक वेळेला असं नसतं की आपला मुलगाच आपला वसा घेऊन किंवा आपली परंपरा पुढे चालवण्याचं काम करेल. हे नेहमीच काही शक्य होत नाही. काही ज्ञात अज्ञात व्यक्तीसुद्धा असं काम करत असतात. अशांपर्यंत आपल्या मदतीचा हात गेला पाहिजे, त्यांना काहीतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे. हे मला आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष पूर्वीचे चंद्रकांत जोशी हे यांनी सुचवलं. आणि जोशी काका इतके म्हणजे आता त्यांच्याबद्दल सांगायचं तर मला वाटतं 1 तास आपला असाच निघून जाईल. ते संग्राहक, अत्यंत उत्तम असे संग्राहक होते. त्याच्यामुळे अनेक लोक जोडलेले त्यांनी आहेत. खूप चांगले संघटन कौशल्य त्यांच्याकडे असल्यामुळे खूप चांगल्या चांगल्या कल्पना त्यांच्याकडे होत्या. अशा वेगवेगळ्या लोकांशी भेटून त्यांनी मला त्याच्यातनं मार्गदर्शन केलं की कशा प्रकारे आपण या कामामध्ये काही मदत देऊ शकतो का. आणि मग हा सेवारत्न पुरस्कार देण्याची कल्पना आली. त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपल्या समाजामधली काही माणसं जी ब्राह्मण माणसं आहेत, इतरांना कुठल्याही तऱ्हेचा काहीही अपेक्षा न ठेवता, मनात काही वेगळा विचार न करता त्यांच्या आरोग्याच्या अडचणीच्या काळामध्ये मदतीला उभे राहतात, अशा माणसांचं, आणि अशी खूप माणसं आहेत. आपल्याला वाटतं की कोण असेल, हे डॉक्टर आणि नर्स वगैरे मंडळींचं काम आहे, हे काय आपल्यासारख्यांचं काम नाही.
पण अशी अनेक माणसं आहेत आणि मला संस्थेचे खूप आभार मानायचे आहेत या ठिकाणी, कारण संस्थेने इतक्या लोकांचा संपर्क मला सुद्धा मिळवून दिला. माझ्याही डोक्यामध्ये कधी असा विचार आला नाही की इतके वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतील आणि हे सगळे आपल्या संस्थेशी सुद्धा जोडलेले आहेत. ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. त्याच्यामुळे संघटनेमध्ये राहणं, संस्थेशी जोडलेलं राहणं याचा काय फायदा आहे हे अशा ठिकाणी आल्यावर कळतं. की कुठल्याही प्रकारची मदत जर मिळवायची असेल तर ती मिळवण्याचं उत्तम ठिकाण म्हणजे हे आहे. आणि याज्ञवल्क्य संस्थेमध्ये या परिवारामध्ये, हा परिवार आहे आपला, आपण सगळे एका कुटुंबाचे घटक आहोत, हा विचार घेऊन लोक आपल्याला मदत करतात याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. या भावनेतनं दिला जाणारा हा सेवारत्न पुरस्कार आहे. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी खूप धन्यवाद मानते, तुम्हा सर्वांचेही आभार मानते की आपण सगळेजण इथे आलात आणि हा पुरस्कार देण्यासाठी पुन्हा एकदा आपण इकडे सगळेजण जमलेलो आहोत. आजचा हा पुरस्कार आपण श्रीयुत अरुण देवगावकर यांना देणार आहोत आणि त्यांच्या मानपत्राचं वाचन आता केलं जाईल. त्यातनं तुम्हाला त्यांच्या कार्याचा परिचय होईल आणि लोक किती वेगवेगळ्या प्रकारांनी, कशा वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात, अनेक अडचणीतनं सुद्धा ते लोक उभे राहतात, या सगळ्याचा एक थोडक्यात एक झलक आपल्याला यातनं मिळते. धन्यवाद, मला ही थोडक्यात माहिती सांगण्याची संधी दिली त्याबद्दल. आज सेवारत्न पुरस्काराची माहिती देताना त्यांनी देवदूत हा शब्द वापरला आणि ज्यांच्या नावामध्ये देव आहे असे अरुण देवगावकर यांना आपण हा पुरस्कार देतोय. त्यांच्या मानपत्राचं वाचन सौ प्रतिभा संगणकरांनी करावं ही त्यांना मी विनंती करतो. शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ सन्मानपत्र कै श्रीमती रत्नमाला गजानन जोशी स्मरणार्थ सेवारत्न पुरस्कार. माननीय श्री अरुण देवगावकर, पुणे. सादर नमस्कार. आपण वयाची 18 वर्ष पूर्ण होण्याआधीच पुणे ते कन्याकुमारी 4000 किलोमीटर सायकल प्रवास 28 दिवसात पूर्ण करून विश्वविक्रम नोंदवतात. त्यानंतर BSc पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून 1988 मध्ये मुंबईच्या जसलोक रुग्णालयात डायलिसिस तंत्राचे शिक्षण घेतले. जे रुग्णालयात काम करून अनुभव प्राप्त केला. मुंबईच्या KEM इस्पितळामध्ये परफ्युजन हार्ट अँड लंग्स मशीन प्रक्रियेची माहिती घेतली. पुण्यामध्ये आपण KEM इस्पितळामध्ये कामाला सुरुवात केली. जोशी हॉस्पिटल, दीनदयाळ हॉस्पिटल येथे नवीन डायलिसिस युनिट्स उभारण्यात आपण मोलाचा सहभाग दिला. पुणे आणि महाराष्ट्रात अन्य ठिकाणी डायलिसिस युनिट उभारणीची आणि आपले मार्गदर्शन आणि मोलाचा सहभाग आहे. तळेगाव जनरल हॉस्पिटल, अहमदनगर हॉस्पिटल येथे आवश्यक साहित्य पोचवून डायलिसिस सुविधा उपलब्ध करून दिली. दीनदयाळ हॉस्पिटल नवीन डायलिसिस युनिट सुरू करताना आदर्श डायलिसिस युनिटचा आराखडा आपण तयार केलात. त्याचा आजही वापर केला जातो. पुण्यात डायलिसिस साहित्य सहजतेने उपलब्ध नसल्याने रुग्णांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आपण डायलिसिस साहित्याचा व्यवसाय सुरू केला. श्री अरुण देवगावकर, आपण पुण्यात झालेल्या पहिल्या मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि कॅडेव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये सक्रिय सहभागी झालात. मरणोत्तर अवयवदान संकल्पनेच्या प्रसारासाठी पुणे ट्रान्सप्लांट सोसायटीच्या पहिल्या कार्यक्रमाच्या आयोजनात आपण सक्रिय सहभागी झालात. काही तातडीच्या तपासण्यांसाठीही मुंबईला जावे लागत असे, त्याची व्यवस्था आपण पुण्यात उभी केली. समविचारी लोकांसमवेत किडनी सपोर्ट ग्रुपची स्थापना केली. या अंतर्गत आपण रक्त तपासणी शिबिरे, अनुभवी डॉक्टरांची व्याख्याने, किडनी दाते, रुग्ण यांचे अनुभव कथन आणि रुग्णसेवा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मान, जागतिक किडनी दिनाच्या निमित्ताने विनामूल्य मनोरंजक कार्यक्रम असे विविध उपक्रम राबवता. अवयवदान, मरणोत्तर अवयवदान या संकल्पनाचा प्रचार करण्याचे काम आपण व्रत समजून करता आणि यासाठी विविध संस्था, संघटना आणि प्रसार माध्यमातून आपण प्रयत्नशील असता. झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन समितीचे आपण आजीव सदस्य आहात. या संस्थेचे अव्याहत सेवा कार्यासाठी आपण सन्मान केला. आडकर फाउंडेशनच्या वतीने कोमल पवार पुरस्काराने आपल्याला गौरविण्यात आले. कृष्ण यजुर्वेदीय अपस्तंभ तैतरीय ब्राह्मण सभेचे विश्वस्त म्हणून कार्यरत असताना आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित केले. गरजूंची सेवा हीच ईश्वर सेवा मानून अखंड कार्यरत असलेले श्री अरुण देवगावकर
यांना शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळातर्फे काही रत्नमाला आणि काही गजानन जोशी यांच्या स्मरणार्थ डॉक्टर भाग्यश्री पाटसकर पुरस्कृत सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आम्हास अत्यंत आनंद होतो आहे. आपले विनीत डॉक्टर रवींद्र मुळे, अध्यक्ष वेदविद्या संवर्धन समिती, प्राध्यापक विलास देशपांडे अध्यक्ष, श्री विश्राम कुलकर्णी कार्याध्यक्ष, श्री श्रीकांत जोशी कार्यवाह, श्री दिलीप संभूस कोषाध्यक्ष, वेदविद्या संवर्धन समिती, वेदाचार्य श्री शांताराम भानोसे, वेदमूर्ती अहिताग्री सुधाकरपंत कुलकर्णी, प्राध्यापक डॉक्टर संजय देवडीकर. पुणे दिनांक तिथी कार्तिक कृष्ण तृतीया शके 1945, दिनांक 11 डिसेंबर 2023. शब्दांकन डॉक्टर सौ भाग्यश्री पाटसकर. धन्यवाद. श्रीराम देगावकर यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे. आमच्या संस्थेचे एक आश्रयदाते श्री केंगे काका व आमचे कार्यवाह आमचे अध्यक्ष श्री विलास देशपांडे यांना विनंती आहे की त्यांनी त्याचा सत्कार करावा. केंगे काकांनी खूप प्रयास पुढे. आपली जी मगाशी जो उल्लेख झाला की आपली जी वसतिगृह आहे त्या वसतिगृहासाठी भरघोस आर्थिक मदत केंगे काकांनी त्यावेळेस केली होती. एका शब्दावर त्यांनी 22 लाख रुपये देऊन ही वसतिगृह आपल्याला त्यांच्यामुळे मिळालं. सो हा सेवाव्रत पुरस्कार जो देगावकर यांना मिळतो आहे, सो त्यांना योग्य हस्ते त्यांचा सन्मान होता, याचा आम्हाला आनंद आहे. 2002 साली 22 लाख रुपये दिले होते. धन्यवाद. आता आपण पुरस्कारार्थींचे मनोगत ऐकणार आहोत. सर्वात प्रथम मी चिरंजीव वेदांग शहरकर याला विनंती करतो की त्यांनी थोडक्यात स्वतःचे मनोगत व्यक्त करावे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वंदे गुरुपरंपरां. तर आज ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधीनिमित्त हा आदर्श छात्र पुरस्कार मला मिळतोय. त्याचा मला खूप आनंद वाटतोय, अभिमानही वाटतोय. आणि खरं तर हा जो पुरस्कार आहे हा माझ्याकरता खूप विशेष आहे, कारण की हा माझ्या घरच्यांनी केलेला पुरस्कार आहे असं मी मानतो. कारण की शुक्ल यजुर्वेदाकरता कार्य करणाऱ्या संस्थेने हा माझा पुरस्कार केला आहे, त्यामुळे हा माझा घरचा पुरस्कार आहे. कसं आहे, अनेक पुरस्कार होतील आयुष्यात, पुढे मिळतील, अनेक ठिकाणी पुरस्कार होतील, पण हा पुरस्कार जास्त महत्त्वाचा आहे कारण की हा आपल्या लोकांनी केलेला आहे. तसंच हा पुरस्कार खरं तर माझा नसून माझ्या गुरुजनांचा आहे, माझ्या आईवडिलांचा आहे. त्यामुळे त्यांनाच हा मी पुरस्कार समर्पित करतो. माझ्या आईने दिलेल्या संस्कारांमुळे आणि वडिलांनी दिलेल्या विद्येच्या जोरावरतीच आज मला हा पुरस्कार मिळालेला आहे. यात माझं काहीच नाही आहे. मी फक्त ते जे सांगतील त्याचं फक्त मी पालन करतोय, मी माझं काहीच करत नाही आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनानुसारच मी चाललेलो आहे. तसंच आमच्या क्षीरसागर मॅडम, पारखी गुरुजी, राजेश्वर शास्त्री, तसंच श्यामसुंदर शास्त्री, ह्या सगळ्यांचंही हा पुरस्कार आहे, हा माझा नाही, हा माझ्या गुरुजनांचाच पुरस्कार आहे. तसंच एक काही विशेष उल्लेख करावेसे वाटत आहेत. ॲडजस्ट होईल ना? बरं. तर ज्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला, वेदाचार्य शांतारामजी भानोसे गुरुजी, तर त्यांना मी अभिवादन करू इच्छितो, नमस्कार करू इच्छितो. कारण की ते कायम त्यांना कुठल्याही विषयाची शंका विचारली, काही असं हे याचं उच्चारण असं का होतं,
किंवा अन्य अनेक उच्चारणाच्या बाबतीत पठडीच्या बाबतीत म्हणण्याच्या बाबतीत कुठल्याही शंका विचारल्या तर त्याचं योग्य असं समाधान ते करतायत. विद्यार्थ्यांना निशंक करण्याचं काम ते करतायत, म्हणून त्यांचा सुद्धा इथे उल्लेख करणं आवश्यक आहे. त्यांचा सुद्धा मी नमस्कार करतो त्यांना. त्याचप्रमाणे रवींद्र मुळे सर त्यांचाही इथं उल्लेख करणं, त्यांना नमस्कार करणं आवश्यक आहे. कारण कसं आहे की आता मी आहे किंवा निखिल गुरुजी आहेत किंवा अन्य ज्यांचे ज्यांचे सत्कार झाले ते सगळेजण आपापल्या ठिकाणी एकांतात राहून त्यांचं कार्य करतायत. ते प्रसिद्धी परांगमुख राहून त्यांचं कार्य करतायत. त्यांना या सगळ्या प्रसिद्धीची काही आवश्यकता नाही, ते फक्त त्यांचं कार्य करतायत. तर त्या कार्याला ते समाजासमोर आणतायत, त्या समाजाला त्यांची ओळख करून देत आहेत आणि ते खूप महत्त्वाचं काम ते करतायत. म्हणून त्यांच्याकरता म्हणून मी त्यांना नमस्कार करतो. त्याचप्रमाणे आता थोडंसं परीक्षा आहे आणि जबाबदारी पण वाढलेली आहे. कारण की इतके दिवस मी कुठेच नव्हतो, माझं काही तसं नाव नव्हतं, पण आता हा पुरस्कार मिळाल्यामुळे सगळ्यांच्या नजरा आज माझ्यावरती आहेत. त्यामुळे पुढे जाऊन वेदामध्ये काहीतरी चांगलं शिक्षण घेऊन उत्कृष्ट कार्य करण्याचं माझं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी माझ्या गुरुजनांचे आशीर्वाद मला मिळोत. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवर त्यांचे सहकार्य आणि आशीर्वाद, त्याचप्रमाणे आपल्यासारख्या समाज बांधवांचं सुद्धा सहकार्य मला ह्या माझ्या पुढच्या कार्यामध्ये मिळो अशी तुम्हाला सर्वांना प्रार्थना करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. वेदाचार्य निखिल भालेराव यांना एक विनंती आहे की त्यांनी स्वतः मनोगत व्यक्त करावं. नमस्ते शारदे देवी सरस्वती परिप्रदे वसत्मं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. उपस्थित मंचाचे सर्व मान्यवरांना दंडवत नमस्कार करतो. नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च. सर्वात प्रथम आपल्या या संस्थेचे मी खूप आभार मानतो की या पुरस्कारासाठी आपण मला हा पुरस्कार दिला, पुरस्कार ते ठरवलं, त्याबद्दल सर्वात प्रथम आपल्या सर्वांचे आभार. तसेच ज्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला परम आदरणीय शांताराम गुरुजी, जे ज्यांना पाहूनच आम्ही हे वेदाध्ययन केलं आहे, हे जे स्थान आहे हे तर इतकं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आम्ही संहिता अध्ययन केलं त्यावेळेसही याच स्थानावरती इथेच बसून परीक्षा दिल्या, क्रमांत परीक्षाही इथेच दिल्या, घनांत परीक्षा इथेच दिल्या. आदरणीय गुरुजी आम्हाला परीक्षक त्यावेळेस लाभले आणि आज पुरस्कारसुद्धा गुरुजींच्याच हस्ते मिळतोय, त्यामुळे हे स्थानसुद्धा आमच्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे परम आदरणीय रवींद्र मुळे सर, पहिल्यापासून सरांचं मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मिळालं. वेदाध्ययन झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस BA MA ह्या अध्ययनाकडे वळालो त्यावेळेस सरांचं खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आम्हाला मिळालं आणि प्रत्येक वेळेस सरांचं फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून हे पुढच्या वाटचालीसाठी असं हे मार्गदर्शन मिळत राहतं आणि त्यांच्याच हातून हा पुरस्कार मिळणं, याच संस्थेकडून पुरस्कार मिळणं हे खूप भाग्याचं आम्हाला समजतो. मगाशी बोलताना सर असं म्हणाले की आपल्या वैदिक संशोधन मंडळामध्ये आपण कार्यरत असलं पाहिजे. तर मी सरांना सांगतो की आम्ही स्वतः आणि आमचे सर्व शाळा, आपण कुठलेही कार्य आम्हाला सांगा, सुब्रमण्यम सर जी को भी मैं बताता हूँ कि आप जो भी कार्य बताएंगे हम पूरा उसको करेंगे, जो भी आप बताइए उसमें हम कार्यरत रहेंगे. उपस्थित सर्वांना नमस्कार. एवढं बोलून माझे शब्द संपले. जय श्री. संस्था जे अविरत काम करते आहे 1940 पासून आणि हा पुरस्काराचा 2000 सालापासून, त्याची माहिती ऐकून सौ प्रज्ञा अरविंद वेणुगुरकर यांच्याकडून आत्ता वेदविद्या संवर्धन छात्र भोजन निधी करता 6000 रुपयाची देणगी मिळाली. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा कौतुक. याच्यानंतर मनोगत व्यक्त करायला मी आमंत्रित करतो श्री अरुण देवगावकर. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि बंधू भगिनींनो, खरं पाहिलं तर आता जे मी ऐकतोय आणि शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळ जे आहे त्यांनी हा पुरस्कार भाग्यश्रीताई पाटसकरांच्या तर्फे दिलेला आहे. तर हे खरंच मोठं योगायोग म्हणता येईल की हा पुरस्कार आमच्या कामाबद्दल तुम्ही देताय. यातनं हेच प्रतीत होतं आहे की आपली किंवा समाजाची आमच्या रुग्णांबद्दल असलेली संवेदना आणि सहवेदना याच्यातनं दिसून येते. त्याच्याबद्दल मी आपलं खूप आभारी आहे. परत मी एकदा ब्राह्मण मंडळाचं आभार मानतो. खरं हा इथं बोलण्यासारखा विषय नाही आहे, पण
आपल्याला माहितीच असेल की WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी असं सांगितलं आहे की भारत हा उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची राजधानी आहे आणि हे 2 आजार छुपे आजार असे आहेत की ज्याच्यामुळे आपले अवयव बिघडण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि अशा काळामध्ये भारत सरकारने 1990च्या सुमारास आपल्या रक्तसंबंधातील नातेवाईकांशिवाय दुसऱ्याला कुठलेही अवयव देण्यास बंदी केली आहे, कारण खूप गैरप्रकार होत होते त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे 1994 साली मरणोत्तर अवयवदानाचा कायदा आला आणि त्या कायद्यानुसार आम्ही आता प्रयत्न करतो आहे. आत्तापर्यंत आम्ही ZTCCच्या माध्यमातून जवळजवळ 1600 ते 1700 लाईफ सेव्ह करू शकलेलो आहोत. आणि ह्याच्यामध्ये पूर्ण काळजी घेतली जाते. हा 94 साली जेव्हा भारत सरकारने कायदा ॲक्सेप्ट केला, त्याच्यानंतर 1996पर्यंत महाराष्ट्र सरकारने हा कायदा ॲक्सेप्ट केलेला नव्हता. आम्ही आणि सर्व तज्ज्ञ मंडळींनी ह्याच्यावर खूप अभ्यास केला की ह्याच्यातनं काही गैरप्रकार होऊ नयेत आणि ह्या सगळ्याचा अभ्यास करूनच मग महाराष्ट्रामध्ये हा कायदा अस्तित्वात आला. मी आपल्या सगळ्यांना हे बोलण्याचं स्थान नाही आहे, पण जर कोणाला काही माहिती हवी असेल तर आम्ही नक्की देऊ. मी ZTCCचा आजीव सभासद आहे. आपल्याला अवयवदानासंबंधी जी काही माहिती हवी असेल तर आम्ही देऊ शकतो. मी परत एकदा शुक्ल यजुवेदी ब्राह्मण मंडळाचा आभार मानतो. धन्यवाद. सर्व पुरस्कर्त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन व त्यांनी मनोगत जे सांगितलं त्याच्याबद्दल आम्ही नक्की विचार करू. तुमच्या कामाबद्दल आम्ही नक्की त्यात तुम्हाला काय सहकार्य करता येईल ते सहकार्य नक्की करायचा प्रयत्न करू. याच्यानंतर आपण जात आहोत की आपण जे आपल्याकडे जे मगाशी याच्यात सांगितलं की संस्थेतर्फे दरवर्षी पारितोषिक व शिष्यवृत्ती दिली जाते. साधारणतः आपल्याकडे 80-85 लाखाचे याचे निधी आहेत आणि त्याच्या व्याजात निधी दिली जाते. त्यातील प्रातिनिधिक स्वरूपात पुण्यातले जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण आज हा चेक आज देणार आहोत. विद्यार्थ्यांना विनंती आहे, चेकमध्ये दिलेलं वाउचर आहे त्याच्यावरती सही करून ते वाउचर इथे जमा करावं. मी एक नाव घेतो. आमचे अध्यक्ष श्री विलास देशपांडे हे तुम्हाला चेक देतील. सो पहिलं नाव आहे देव सुहास सुमित. पुढचं नाव आहे शिवापूरकर तयार राहावं म्हणून मी नाव सांगतोय. शिवापूरकर आदिती संतोष. शिवापूरकर आदिती संतोष नाही आलेली का? ठीक आहे. जोशी श्रेया हेमंत. पंडित मानस ऋषिकेश. मांडके प्रियांका महेश. मांडके प्रियांका महेश 10वीमध्ये यांना 10वीमध्ये 94.80% मिळालेले आहेत. गोडबले जिज्ञासा सुहास. जिज्ञासा गोडबले आलेत का? दिवाकर अनुश्री त्रिंबक. 10वीमध्ये 90% मिळालेले आहेत. पहिला पुरस्कार जो दिला होता देव सोहा सुमित सांगायचं राहिलं, त्यांना 10वीमध्ये 97.60% मिळाले आहेत. जालूकर वरद विवेक 10वीमध्ये 92% मिळालेत. खुळगे रोहन प्रसाद 10वी CBSE मध्ये 92.80% मिळाले आहेत. त्याच्यानंतर कुलकर्णी आशिष पराग रावेतून आहेत. 10वी CBSE बोर्डात 92.50% मिळालेत. हे सर्व पारितोषिक होते. प्रथम पारितोषिकाला 2000, द्वितीय पारितोषिकाला 1500 रुपये आणि तृतीय पारितोषिकाला 1000 रुपये आणि उत्तेजनाला 500 रुपये अशी ही बक्षीस आपण दिली. याच्याशिवाय शिष्यवृत्ती दिली जाते, ती 2 जणांना देणार आहोत. धोंडगे रघुनंदन राजेंद्र यांना 5000 रुपये आपण शिष्यवृत्ती देत आहोत. BCom 3rd इयरला आहेत ते. त्याच्यानंतर ओक स्वरदा सदानंद BA 3rd इयरला आहे, शिष्यवृत्ती देत होतो आपण.
आपण सर्व ज्यांचे विचार ऐकायला थांबलो होतो असे प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांचे मनोगत आपण ऐकूयात. प्रमुख अतिथीचे विचार ऐकण्यासाठी मी डॉक्टर सुब्रमण्यम वेरिवंटी यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. श्री गुरुभ्यो नमः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. यहाँ इस कार्यक्रम में उपस्थित सभी विद्वज्जनों को, मंचासीन विद्वानों को, पुरतः विद्यमान विद्वानों को नमस्कार करते हुए कुछ वचन आपके साथ कहने के लिए मुझे आमंत्रित किया गया है. अभी कार्यक्रम के पहले मैं सोच रहा था कि ऑडियंस कौन रहेंगे, श्रोतागण कौन रहेंगे, उनको क्या कहना चाहिए, ये सोच रहा था. उतने में महोदय ने कह रहे थे, आई वॉन्ट टू लर्न संस्कृत, आई वॉन्ट टू लर्न भगवद गीता. महोदय कह रहे थे भगवद गीता का जो उच्चारण है, भगवद गीता में जो पद है, तो वो पदों को अवगत करेंगे, पदों को उच्चारण करना सीखेंगे तब संस्कृत सही से आ जाएगा, ये कह रहे थे. ठीक है, तो उसी विषय में मैं 2-3 बातें आपके साथ शेयर करना चाहता हूं. तो यहाँ वेद विद्या पुरस्कार वितरण समारोह चल रहा है. विद्या, तो विद्या एक शब्द ऐसा है, तो वेद विद्या हो, सामान्य विद्या हो. विद्या चतुर्ध्रुवीय प्रक्रिया. कैसे चतुर्ध्रुवीय? आचार्य पूर्व रूपम अंतेवास्युत्तर रूपम विद्या संधि प्रवचनम संधानम. ये 4 स्तंभ रहते हैं विद्या में. गुरु, शिष्य, विषय और विधान. विधि, किस विधि से अध्यापन हो रहा है. तो इस विषय में और आचार्य और शिष्य के बारे में 2 विषय बताऊंगा. जैसे भगवद गीता में, जैसे महोदय ने प्रस्तावना उठाए थे भगवद गीता के बारे में, 2य अध्याय में सांख्य योग में एक श्लोक है, कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ़ चेताः यश्रेयसं स्यान्निश्चितं शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम. ये श्लोक है, 2य अध्याय का श्लोक है. तो वहां अर्जुन कह रहा है, अर्जुन कौन है? यहाँ शिष्य है. तो गुरु कौन है? भगवान कृष्ण है. कार्पण्य, और अर्जुन किस स्थिति में है? अभी पहले अध्याय में वो ज्वर पीड़ित था, शरीर सूखा हुआ है, मुंह से बातें नहीं निकल रही है, इस स्थिति में है वो खड़ा है. फिर और पूछ रहा है. तो कृष्ण भी अपने मेथोडोलॉजी के कैसे शिष्य को अपने तरफ करना है, इसके लिए पहले 2-3 श्लोकों में बहुत जबरदस्त डांटे थे. बहुत शाना समझ रहे हो तुम अपने आप को. मैं बहुत कुल के बारे में बहुत 10 श्लोकों में बताया गया है. तो वो सब होने के बाद, डांटने के बाद, तो अभी सरेंडरशिप में आ गया है अर्जुन. क्या बोल रहा है? कार्पण्य दोषोपहत स्वभावः. तो मैं स्थिति में हूं, कार्पण्य दोष से हत स्वभाव हो गया हूं. व्हाट डू मीन बाई कार्पण्य दोष? कार्पण्य दोष है ना कृपणता. कृपणता यानी क्या है? कंजूस. कंजूस आदमी क्या होता है?
अपने पास में जो है वो देना नहीं चाहता है, वही कृपणता है। ठीक है, तो अभी अर्जुन किस स्थिति में है? बहुत जानता है, ये अज्ञान को छोड़ना नहीं चाहता है, बाहर निकालना नहीं चाहता है, ये कृपणता का दोष है। इस दोष से उसका जो स्वभाव है वो हतप हो गया। तो क्या है, बहुत कुछ जानता हूं, कुल के बारे में इतने सारे व्याख्यान दे दिया है उसने, मैं कैसे मारूं? गुरु न हत्वा ही महानुभावान, ऐसे बहुत सारे उपदेश देने लग गया, कृष्ण को उपदेश देने लग गया, मैं कैसे मारूं? तो अब परीक्षा में बैठे हो, युद्ध में बैठे हो, अभी चिंतन कर रहे हो कि मैं परीक्षा लिखूं क्या नहीं लिखूं। इसके पहले सोचना था तुमको। एग्जाम होने के बाद पेपर भी दिया गया है, पेन भी पकड़े हो, अभी सोच रहे हो कि एग्जाम लिखूं क्या नहीं लिखूं। इस स्थिति में तुमको क्या सोचना चाहिए? तो अर्जुन क्या बता रहा है? कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ़ चेता। धर्म सम्मूढ़ चेता, मेरा चित्त किस प्रकार से, क्या धर्म है क्या अधर्म है मैं नहीं जानता हूं। इस स्थिति में यहां खड़ा हूं। एक जो है कार्पण्य दोष से हतप प्रभाव हो गया हूं और धर्म सम्मूढ़ चेता हूं मैं भी। इसीलिए अभी पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ़ चेता ये श्रेयसम स्यात् निश्चितम तन्मे शिष्यस्ते हम शाधि माम त्वाम प्रपन्नम। तो मैं इस स्थिति में खड़ा हूं, मैं आपका शिष्य हूं, ये समझकर मुझे जो योग्य है, मुझे जो योग्य है, मैं हम भगवान के सामने जाके क्या पूछते हैं? हे भगवान, तो 10 लाख का कर्जा हो गया है, 10 लाख दे दो। तो भगवान क्या चाहता था? आपको 1 करोड़ देना चाह रहा था। आपने उस करोड़ को 10% में उतार दिए हैं। तो आपको वैसे बुद्धिहीनता के कारण आप जो पूछना है आप पूछ नहीं पा रहे हो। इसीलिए ये श्रेय स्यात् निश्चितम तन्मे ब्रूहि शाधिमाम त्वाम प्रपन्नम, मैं आपका शिष्य हूं। ऐसे समझकर, शिष्य यानी क्या है? जो कहे है गुरुजी, जो कहते हैं वो सुनना चाहिए, वही योग्यता जिसके पास है वही शिष्य बनेगा। तो उस शिष्य के रूप मुझे समझकर मुझे जो योग्य है वह दे दो। तब श्री कृष्ण ने भगवत गीता को सुनाए थे और सभी जो व्याख्याकार है उसके बाद से ही व्याख्यान करना चालू की। इसके पहले शंकराचार्य जी के और वहां प्रथमाध्याय के व्याख्यान नहीं है। बाकी यहां से जो कार्पण्य दोष के बाद से वहां व्याख्यान शुरू होते हैं, तब श्री कृष्ण के उपदेश चालू होते हैं। इसीलिए यहां ये संगत में समझता हूं। भगवत गीता के लिए, भगवत गीता का स्मरण करने के लिए महोदय कह रहे थे, इसीलिए मुझे एक श्लोक याद आ गया, ये कहने का मैं प्रयत्न किया। इसीलिए हम भगवान के सामने क्या पूछना चाहे? सद्बुद्धि प्रदान करो, सद्बुद्धि प्रदान करो। मुझे 10 लाख चाहिए, 1 करोड़ चाहिए, ये नहीं पूछना है। सद्बुद्धि प्रदान करो। और क्या पूछना है? मैं जो भी करूंगा वो सबके लिए उपयुक्त हो। और तीसरा क्या पूछना चाहिए? अनुग्रह कटाक्ष सिद्धिरस्तु, भगवतः अनुग्रह कटाक्ष सिद्धिरस्तु, ये पूछना चाहिए। इससे क्या होगा? गुरु हो या भगवान हो, आपका योग्यता को देखकर उसी प्रकार से ये आपको देंगे। अभी जो पुरस्कार मिला है, तो कोई मांगे थे क्या? कोई पुरस्कार मांगे थे और उम्मीदें किए थे क्या ये पुरस्कार मिलेगा? तो फिर यहां समिति सदस्यों ने चयन प्रक्रिया चलाए थे और जो योग्य थे उनको पुरस्कार मिल गया है। तो इसीलिए हमको कैसे
कैसे कैसे रहना चाहिए, एक मैनेजमेंट टेक्निक है ये। तो और गुरु शिष्य संबंध को भी यहाँ कहा जाता है, गुरु के सामने शिष्य को कैसा रहना चाहिए। तो इसी प्रकार हम सब अपना प्रवृत्ति को रखेंगे, ये मानते हुए मैं ज़्यादा नहीं बोलूँगा। और बहुत सारे विषय हैं कहने के लिए वेद के बारे में, क्योंकि वेद विद्यार्थी उपस्थित है और वेद पुरस्कार भी मिला हुआ है। तो वेद जो है ज्ञान राशि है, उसके बारे में चिंतन करने के लिए बहुत सारे समय है। तो फिर जब अवकाश मिल जाएगा तब आपके सामने उपस्थित हो जाऊंगा। अवकाश दिए मुझे जो महानुभाव है उन सबको मैं धन्यवाद देते हुए अपने वाणी को विराम देता हूं। धन्यवाद, नमस्ते। धन्यवाद डॉक्टर जी, आपका जो मार्गदर्शन था वो बहुत अनमोल था हम सब के लिए। आता याच्यानंतर आपण अध्यक्षीय मनोगत वेदाचार्य श्री शांताराम भानुसे यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे। त्यांचं मनोगत झालं की वैदिक राष्ट्रगीतानी कार्यक्रमाचा समारोप होईल, त्याच्या आधी आपल्याला प्रेससाठी एक फोटो पाहिजे, तेव्हा सर्व ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले त्यांनी कृपया थांबावे। सो मी आता परत वेदाचार्य श्री शांताराम भानुसे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे। वागरथा विवसंपृक्तौ वागरथ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। व्यासपीठावरील आजच्या या समारंभाचे प्रमुख अतिथीगण, विशेषतः या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विलास देशपांडे, तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीयुत विश्राम कुलकर्णी, वेदविद्या संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मुळे सर आणि आजचे प्रमुख अतिथी वैदिक संशोधन मंडळाचे डायरेक्टर डॉक्टर सुब्रमण्यम वेरीवेंटी आणि आपण उपस्थित सर्व वेदप्रेमीजन, शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ हे म्हणजे ही संस्था अनेक उपक्रम राबवित असते आणि केवळ शुक्लयजु शाखीय मंडळींसाठी नव्हे तर जो ब्राह्मण समाज आहे, हिंदू समाज आहे, जो वेदविद्येप्रती संतांच्या प्रती निष्ठा ठेवून आहे, अशा सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणून ही संस्था गेल्या 40-43 वर्षांपासून या पुण्यामध्ये कार्यरत आहे। आणि म्हणून या संस्थेचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे। आज संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हे पुरस्कार संस्थेने ठेवलेले आहेत। महर्षी योगीश्वर याज्ञवल्क्य, संत ज्ञानेश्वर हे सगळे आपल्या शुक्लयजु शाखीयांना ललामभूत आदर्श असे आचार्य, संत, विद्वान, ऋषी हे झालेले आहेत आणि त्याच परंपरेमध्ये आपण आत्ता वाटचाल करीत आहोत। ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत, विशेषतः वैदिक छात्र, वैदिक अध्यापक किंवा यापूर्वी अग्निहोत्री मंडळी, त्यातले शास्त्री मंडळी, असे याज्ञवल्क्य पुरस्कार हे त्याचं नामप्रदान करून त्यांना आदर्श म्हणून ह्या वेदविद्येचं संरक्षण केलं आहे म्हणून हे पुरस्कार या संस्थेतर्फे दिले जातात। आणि खरोखरच अशा पुरस्कारांच्या माध्यमातून जे वैदिक शास्त्र आहेत त्या वैदिक शास्त्रांना प्रोत्साहन मिळतं। जे वेद अध्यापक आहेत, जे अहिताग्नी अग्निहोत्री आहेत, ज्यांनी वेदांमध्ये वैदिक जीवन समर्पित केलेलं आहे, अशांची ही संस्था दखल घेत असल्या कारणाने त्यांचाही उत्साह हा द्विगुणित होतो आणि त्यांना विशेष प्रकारे हा आपल्या घरच्या ज्ञातिसंस्थेकडून पुरस्कार मिळालेला आहे। म्हणून तो पुरस्कार कितीतरी पुरस्कारांपेक्षा हा अभिमानास्पद अस्मितेचा विषय हा बनलेला असतो। तसेच जे संस्कृतमध्ये 10वी-12वीला ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे अशाही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना सुद्धा या संस्थेप्रती कृतज्ञता भाव हा तर निर्माण होईलच,
परंतु पुढे जर ही मुलं मोठी झाली तर या संस्थेला, अशा संस्थेमध्ये आपण काम करून हे समाजाचं ऋण पुढे आपण वाढवावं, वृद्धिंगत व्हावं, अशी प्रेरणा या छात्रांना मिळते. जसं उदाहरण आपण इथे बघितलं की 83 वर्षांचे दिनकर हे त्यांनी सांगितलं की त्या काळात आम्हाला 58 साली 250 रुपये ही रक्कम, म्हणजे आजच्या दृष्टिकोनातून ही 25 लाखांच्या पुढे रक्कम आहे. तुम्ही जर त्याचं अर्थशास्त्रातले लोक असतील तर ते अभ्यासाने सांगतील. तर अशा या सगळ्या माध्यमातून हे कार्य असंच पुढे वृद्धिंगत या संस्थेच्या माध्यमातून होवो. पण वेदांच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर वेद हे अपौरुषेय आहेत अशी आपली सनातन वैदिक परंपरा मानते, की ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो, वैदिक धर्म म्हणतो. या सनातन परंपरेमध्ये सगळ्यात मोठे कष्ट कोणी केले असतील तर ह्या वैदिक लोकांनी केलेले आहेत. उदाहरणासाठी आज आपण बघतो की पुस्तकं तर आहेत, छापील पुस्तकं आहेत, हस्तलिखित पोथ्या आहेत, हे तर काम चालूच आहेत. CD निघालेल्या आहेत, व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आपल्याला ध्वनिमुद्रणं झालेली आहेत, हे पण काम वैदिक संशोधन मंडळ, वेदशास्त्रोत्तेजक सभा इत्यादी संस्थांनी केलेलं आहे. मग हे सगळं असताना परत या वेदांचं पठण करण्याची गरज काय, असा सामान्य लोकांना प्रश्न पडतो. परंतु जसं भगवद्गीतेमधलं उदाहरण आता सुब्रमण्यमजींनी दिलं, तिथेच अध्यात्मविद्या विद्यानाम अनेक विद्या आहेत. डॉक्टर होणं, इंजिनिअरिंग होणं, ह्या सगळ्या विद्या आहेत. कुठेही प्रावीण्य मिळवायचं म्हणलं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये कष्ट करावे लागतात. आणि त्या सगळ्या विद्यांमध्ये विशेष वैयक्तिक व्यक्तिमत्वाचा म्हणजे अध्यात्माच्या भूमिकेतून मानवी जीवन जर कल्याण करायचं असेल मनुष्याने तर मग ती अध्यात्मविद्या हवी. आणि अध्यात्मविद्येला जाण्यासाठी म्हणून वेदांना आपल्याला शरण जायला पाहिजे. म्हणून वेदांमध्ये अनेक मंत्र आहेत, देवहू शांती वगैरे, की संपूर्ण जगात शांती कशामुळे मिळेल तर ती अध्यात्मविद्येमुळे मिळेल. अध्यात्मविद्या कशामध्ये आहे तर अध्यात्मविद्येचं मूल हे वेदविद्येमध्ये आहे. आणि वेदविद्या ही कशी संरक्षित राहील म्हणून जरी कितीही प्रमाणामध्ये ध्वनिमुद्रणांच्या द्वारे, पुस्तकांच्या रूपाने जरी त्याचं संरक्षण होत असेल तर अशा भूमिकेतून त्या वेदांना फक्त त्याची पुष्टी मिळते, पाठिंबा मिळतो. पण संपूर्ण संरक्षण होईल का तर होऊ शकत नाही. का तर आज ज्यांचा आपण सत्कार केला, निखिल भालेराव यांनी कंठस्थ घनपारायण केलेत, मंदार शरकर गुरुजी आहेत, अनेक लोकांनी ऋग्वेदामध्ये, यजुर्वेदात, सामवेदात, अथर्ववेदात ही घनपारायणं केलेली कंठस्थ एकट्याने. मग त्याचं महत्त्व काय आहे तर आजपर्यंत अनेक पुस्तकांमधून किंवा पोथ्यांमधून एकही असं शुद्ध रूपामध्ये पोथी नाहीये किंवा पुस्तक नाहीये, प्रयत्न आहेत की त्यात एकही चूक नाही असं कोणीच सांगू शकत नाही. प्रत्येक जास्तीत जास्त स्वरूपामध्ये अशुद्ध नको राहायला, शुद्ध प्रतींमध्ये ती पुस्तकं, त्या पोथ्या ह्या हव्यात असा प्रयत्न अनेक संस्थांनी केलाय. परंतु एकही असं म्हणता येणार नाही की ही आदर्श पोथी आहे, की यात चूकच नाहीये. कुठेतरी स्वर त्याच्यामध्ये राहून गेलाय, कुठे उदात्त अनुदात्ताची लक्षणं राहून गेली आहेत, कुठे गुंकार राहून गेलेला आहे, कुठे काही मात्रा जास्त पडलेल्या आहेत. मग ह्याचं संरक्षण होणार कसं? म्हणून गुरु शिष्य परंपरेला आपल्याला शरण जायला लागतं. आणि त्यामध्ये हे वैदिक लोक परंपरेने जे कंठस्थ करतात, कंठामध्ये ठेवतात, कंठे तिष्ठती ती कंठस्था. मग ते कंठस्थ काय? पारायण. कसलं पारायण? घनाचं पारायण, संहितेचं पारायण, पदाचं पारायण, क्रमपाठाचं पारायण, दशग्रंथांचं पारायण. ह्या पारायणाने होणार काय? अमरकोशामध्ये तुरायणे, परायणे अशी शब्द आपल्याला मिळतात. तर पारायणाचा अर्थ पार करणे. जसा एखादा ग्रंथ पार करणं, एखाद्या नदीचा प्रवाह नावेमध्ये बसून अलीकडनं पलीकडे जाणं, ऐलं तीरावरून पहिलं तीरावर ते सुरक्षितपणे जाणं, म्हणजे आपण पार झालो. पार झालो म्हणजे काय? ते एक प्रकारचं पारायणाचा एक भाग संपवला, म्हणजे एक उद्देश्य. तसं या ग्रंथांचं पार करणं. आणि ते पार कसं करणं? कंठामध्ये ठेवून करणं.
कंठस्थ पारायण करणं. त्यात म्हणून पारंगत शब्द हा पारायण करण्यातनं आलेला आहे. पारायण पार करणे. मग ते पारायण कसं केलं पाहिजे त्याचे याज्ञवल्क्य शिक्षेत, पाणिनीय शिक्षेत, व्यास शिक्षेत, व्याडी शिक्षेत नियम सांगितलेले आहेत की बसायचं कसं, कोणते मंत्र केव्हा म्हणायचे, त्याचे उदात्त अनुदात्त स्वरित हे स्वरांना घेऊन ते मंत्र आपण म्हटले गेले पाहिजेत. म्हणजेच वेदांचं रक्षण करण्यासाठी ही कंठस्थ परंपरा अतिशय उपयुक्त नव्हे, संवर्धन ह्या परंपरेनेच होणार आहे, हा त्यातला मुख्य भाग आहे. आणि म्हणून वेदविद्या ही दोन प्रकारांमध्ये जीवित आहे. एक संत वाङ्मयांमधून वेदांचा जो विस्तार आहे, मग वेदांच्या नंतर ब्राह्मण ग्रंथ आहेत, ब्राह्मण ग्रंथांच्या नंतर उपनिषद आहेत, उपनिषदांच्या नंतर त्याचं सगळं विवरण आपल्याला समजेन असं होतं. तर ते समजेन असं आपल्याला समजायला पाहिजे म्हणून त्याच्यावरती भाष्य ग्रंथ आहेत. जसं वेदांतामध्ये प्रस्थानत्रयी आहे, ब्रह्मसूत्रावरचं भाष्य आहे, भगवद्गीतेवरचं भाष्य आहे, दशोपनिषदांवरती भाष्य आहे. ते भाष्यही जेव्हा आपल्याला कळेन असं होतं तेव्हा मग संत वाङ्मय आहे. म्हणजे समर्थ रामदास स्वामींचा दासबोध, संत तुकारामांची गाथा, त्यानंतर संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी समजायला सुद्धा तुम्हाला तुकारामाच्या गाथेला शरण जावं लागतं. तुकारामाची गाथा समजण्यासाठी दासबोध वाचायला लागतो. तेव्हा त्या संतांचं एकमेकांमधलं जे काही संगती आहे ती संगती लागते. आणि त्या वाङ्मयाचं सगळं मूळ सूत्र वेदांमध्ये आपल्याला मिळतं. आणि म्हणून ते वेद अर्थपरंपरेने, भाष्य परंपरेने, प्रवचनाच्या रूपात, कीर्तनाच्या रूपात तर होत आहेत, परंतु नेमकं हे प्रकरण वेदात कोणी कसं सांगितलंय, की कसं म्हणायचंय, त्याचा अर्थ काय, हे जर आपल्याला कळून घ्यायचं असेल तर आपल्याला या वैदिकांनाच शरण जावं लागतं. कारण त्यांच्याकडे कंठस्थ आहेत ते ती वेदविद्या कंठस्थ आहे, म्हणून त्याचं महत्त्व आहे. आणि उदाहरण सांगायचं म्हटलं तर शिक्षेमध्ये मंत्रोहीन स्वरतो वर्णतो वा मिथ्या प्रयुक्तो न तमर्थमाह सवाग वज्रो यजमानम ही नसती यथा इंद्रशत्रू स्वरतः अपराधात. जर वैदिक लोकांकडनं एखादा मंत्र चुकला, एखादा स्वर चुकला, एखादा उदात्त अनुदात्त स्वरित हे जर चुकीचं म्हणलं गेलं तर यजमानाला, म्हणजे जो काही कामना घेऊन एखादा अनुष्ठान करतोय, मग ते कामनिक असेल, निष्काम असेल, कोणताही त्याचा हेतू साध्य करण्याकरिता त्यांनी जर वेदपारायण ठेवलं, यज्ञ ठेवला, एखादं जप ठेवला, तर तो सगळा सस्वर व्हायला हवा. तो जर नाही झाला तर त्याला तितकं फल हे मिळत नाही, उत्तम फल मिळत नाही. ऋषीमुनींनी हमी घेतली की शास्त्रोक्त जर तुम्ही सगळं केलं तर निश्चित तुम्हाला फल मिळेल. आणि आज जी त्रुटी होते ती या स्वरांच्या बाबतीमध्ये त्रुटी राहू नये म्हणून वैदिक परंपरेचं महत्त्व आहे. म्हणून वेद हे जगातील आद्य वाङ्मय आहे, सगळ्या लोकांनी मान्य केले. विज्ञाननिष्ठ लोक म्हणतात की वेद हे जगातील आद्य वाङ्मय आहे आणि तेच वेद जगाच्या कल्याणाकरिता म्हणूनच उपलब्ध आहेत, उपलब्ध राहणार आहेत. म्हणून असं म्हणतात की स्वम चरित्रम शिक्षेरन. स्वतःला जर नीतिमान व्हायचं असेल, चरित्रवान व्हायचं असेल स्वतःला म्हणजे जगातील सर्व मानवांना, तर तुम्ही स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवा. कुठे? एतद देश प्रसूतस्य. भारतवर्ष नावाची जी पुण्यभूमी आहे त्या पुण्यभूमीमध्ये वेदांचं रक्षण करणारे जे वैदिक पंडित आहेत त्या वैदिक पंडितांकडून तुम्ही ह्या शिक्षेचं अर्थरूपाने, ज्याला अधिकार आहे त्यांनी उच्चारण रूपाने अध्ययन अध्यापन घ्यावं. एतद देश प्रसूतस्य सकाशात अग्रजन्मनः असं राजर्षी म्हणू म्हणतायत. त्या काळात अशी वचनं भरपूर आहेत. म्हणून ह्या सभागृहात जे आपण बसलेलो आहेत इथे पण 4 वेदांची वाक्य लिहिली आहेत. ऋग्वेदाचं अग्निमेळे लिहिलंय, इखेत्वोर्जेत्वा म्हणजे इशेत्वोर्जेत्वा यजुर्वेदाचं आहे, सामवेद अग्नाया ही भीत आहेत, शन्नोदेवी अथर्ववेद, हे बघा इथे सगळं आहे. आणि पूर्वी एकच मनुष्य ह्या सगळ्या वेदांचं अध्ययन करीत असे. कलियुगाचा काळ लक्षात घेऊन ऋग्वेदाचं अध्ययन करणारे ऋग्वेदी, यजुर्वेदाचं अध्ययन करणारे यजुर्वेदी, सामवेदाचं अध्ययन करणारे सामवेदी, अथर्ववेदाचं अध्ययन करणारे अथर्ववेदी, ही परंपरा वेदांच्या रक्षणासाठी निर्माण झाली. आणि त्यात परत इथे माध्यन्दिन शाखी म्हणजे काय तर यजुर्वेदाच्या परत 15 संहिता आहेत.
15 शतपथ ब्राह्मण ग्रंथ आहेत, 15 उपनिषद आहेत, 15 वेगवेगळे गृह्यसूत्र, वेगवेगळ्या प्रकारांनी त्याचं वाङ्मय आहे. त्यात माध्यंदिन ऋषींच्या परंपरेमध्ये असणारे आपण सर्व इथे घटक ते शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन. मग त्यात महाराष्ट्रीयन माध्यंदिन कोण आहे, त्या संस्थेला त्यांना मर्यादा ठेवायची, लिमिट. मग सगळ्या जगात तेवढा हवा का हवा ना. आणि म्हणून आपण सर्व त्या ऋषीमुनींचे पूर्वज आहोत आणि वेद हे सर्व मानवांच्या कल्याणासाठी सर्वोच्च आहेत. पण ते सर्वोच्च कसे, जर ही वैदिक परंपरा टिकली तर. आणि ही वैदिक परंपरा टिकण्यासाठी वैदिक छात्र पुरस्कार, योगीश्वर याज्ञवल्क्य यांच्या नावाने वैदिक पुरस्कार, की ज्यांनी असं हा उपक्रम वेद संरक्षणाच्या संवर्धनाच्या दृष्टीने अतिशय उपकारकच ठरणार आहे. आणि त्यामुळे हा एक वेद संरक्षणाचाच भाग आहे की जे आपण सर्व कार्य करत आहात. आणि म्हणून वेदांचं संरक्षण आणि संवर्धन अशा उपक्रमातून निश्चित होणार आहे. म्हणून शुक्ल यजुर्वेदी ह्या ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाने वेदविद्या संवर्धन समिती ही स्थापन केली आणि त्या समितीचे अध्यक्ष आमचे डॉक्टर रवींद्र मुळे सर आहेत. त्या माध्यमातून त्यांनी अन्य पण सदस्य घेतलेले आहेत आणि त्या सदस्यांच्याद्वारे वेदपाठशाळांना भोजनासाठी अनुदान, वैदिक छात्रवृत्ती, वैदिक छात्र सत्कार, वेदपंडितांचा सत्कार, उद्योजकांच्यासाठी 10वी-12वी मधल्या आधुनिक अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असे एक नानाविध उपक्रम केलेले आहेत. आणि याज्ञवल्क्यांचं नाव म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे. याज्ञवल्क्यांचं जगाच्या दृष्टीने पण मोठं कल्याण आहे. आज आपण जो हिंदू कोड बिल म्हणून म्हणतो तो याज्ञवल्क्य स्मृतीच्या मिताक्षरेच्या टीकेचा एक भाग आहे की हिंदू माणसाने एक पत्नी करावी, 2 कराव्यात किंवा 3-4, त्यांचा दाया भाग, त्यांची वाटणी कशी असावी, मुलांना वाटण्या कशा द्यायला पाहिजेत, मुलींना वाटण्या कशा द्यायला पाहिजेत, आपल्या वारसा हक्क आपले काय आहेत, हे सगळं आपल्याला धर्मशास्त्रामध्ये याज्ञवल्क्यांनी सांगितलेलं आहे. ते केवळ यजुर्वेदी लोकांना नाही, सगळ्या हिंदू समाजाला, सगळ्या मनुष्य समाजाला, म्हणून त्यांनी तो धर्मग्रंथ सांगितलेला आहे. आणि म्हणून न्यायाधीश लोक सुद्धा या याज्ञवल्क्य स्मृतीवरील मिताक्षरीच्या टीकेचा आदर करतात आणि संदर्भासाठी त्याचा वापर करतात. आणि म्हणून याज्ञवल्क्यांचं स्थान वेदांच्याही पलीकडे खूप मोठं आहे. त्यांना योगीश्वर पदवी आहे. अंगठ्या एवढं ते रूप घेऊ शकत होते. अंगठ्या एवढं रूप घेऊन त्यांनी हे 4 वेदांचं ग्रहण केलंय. हे याज्ञवल्क्यांचं व्यक्तिमत्व आहे. याज्ञवल्क्य केवळ शुक्ल यजुर्वेदी नव्हते. याज्ञवल्क्यांनी 4ही वेद घेतले सूर्यांकडून. मग ऋग्वेदाला सांख्यायन ऋषींना ऋग्वेद दिला, कौथुमी ऋषींना सामवेद दिला, शौनक ऋषींना अथर्ववेद दिला आणि मग राहिलेला जो गद्यभाग होता त्याच्या 15 शाखा केल्या. आणि मग त्यातली ही एक शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन शाखा. शुक्ल यजुर्वेद, कृष्ण यजुर्वेद. कृष्णम कार्ष्ण्यम काठिण्यम. शुक्ल हा म्हणजे प्रकरण लावताना शुक्ल यजुर्वेदामध्ये दर्शपूर्णिमा सृष्टीपासून तर बृहदारण्यकापर्यंत सगळ्या यज्ञांचा अनुक्रम आणि ब्रह्मोपासना, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास हा अनुक्रम शुक्ल यजुर्वेदामध्ये आपल्याला मिळतो. कृष्ण यजुर्वेदामध्ये प्रकरण मागे पुढे आहे. काही भाग ब्राह्मण ग्रंथातला भाग संहितेत आलेला आहे, संहितेमधला भाग ब्राह्मण ग्रंथात गेलाय, म्हणून तो कठीण आहे समजायला. कठीण अशा अर्थाने कृष्ण शब्द आहे आणि सुलभ अशा अर्थाने शुभ्र शुक्ल हा, म्हणून यजुर्वेदाला शुक्ल यजुर्वेद, कृष्ण यजुर्वेद असं सामान्यपणे म्हटलं जातं. आणि म्हणून परत एकदा सांगतो की वेद हे सर्वोच्च आहे. वेद हे जगातील आद्य वाङ्मय आहे आणि नुसतंच त्याच्या अर्थाकडे, अनुसंधानाकडे न बघता वेदविद्या ही षडंगांच्या सहित, शुक्ल यजुर्वेदाचे दशग्रंथ आहेत, त्यात शिक्षा ग्रंथ आहेत, ज्योतिष ग्रंथ आहेत, त्यानंतर तुमचे कल्प म्हणजे गृह्यसूत्र, श्रौतसूत्र आहेत, त्यानंतर निघंटू निरुक्त जसं आहे तसं शुक्ल यजुर्वेदाचं सर्वानुक्रम सूक्त 25 खंडिकांचं एक प्रतिज्ञासूत्र आहे, ते तसं निघंटू निरुक्त म्हणून म्हटलं जातं. त्यानंतर अशी सगळी षडंगांना घेऊन 18 परिशिष्ट आहेत. या सगळ्या ग्रंथांचं अध्ययन करण्याची परंपरा ही हळूहळू वैदिक लोकांमध्ये लोप पावत चाललेली आहे आणि ती पुनरुज्जीवन करण्याचं काम नवीन वैदिक छात्र करतायत.
विशेषतः आमचे मंदार शहरकर गुरुजी, त्यांचा मुलगा हा वेदांग, या वेदांगाने उपग्रंथांचं अध्ययन करण्याचं मनावर घेतलंय. त्याच्या पुढच्या पिढीमध्ये काही उपग्रंथ कंठस्थ करतील आणि परत दशग्रंथांचं अध्ययन अध्यापन शुक्ल यजुर्वेदामध्ये सुदृढ रूपाने, भक्कम रूपाने निश्चित होईल. आणि परत वेद हे सर्वांच्या कल्याणासाठी, विश्वाच्या, केवळ मनुष्याचा विचार नाही केलेला, द्विपाद चतुष्पाद म्हणजे प्राणी पण, पशु पक्षी, झाडं, लता, गुल्म, वेली, चार पायांचे प्राणी, ह्या सगळ्यांचं कल्याण व्हावं, त्याच्यासाठी वेदांची ही वैदिक कंठस्थ परंपरा मंत्रांच्या दृष्टिकोनातून सुरक्षित राहिली पाहिजे. म्हणून उदात्त अनुदात्त स्वरितांना खूप महत्त्व आहे. बोलण्यासारखं खूप आहे, वेळेची मर्यादा आहे. आणि म्हणून परत एकदा सांगतो की या वैदिकांचं संरक्षण करण्यासाठी अजून समाजातील लोकांनी पण पुढाकार घ्यावा. वेद मुखोद्गत टिकले तर राष्ट्र टिकणार आहे. समाज जेव्हा बनतो, आपण म्हणतो कृण्वंतो विश्वमार्यम, ऋग्वेदामध्ये वाक्य की सगळं जग आर्यमय करा, म्हणजे श्रेष्ठत्वाकडे न्या, नीतिमान करा. मग ते नीतिमान कसं होईल? त्यामध्ये आधी आपल्याला आपल्या देशाचा अभिमान पाहिजे. त्या देशाच्या मध्ये आपण त्या राज्यातला, त्या राज्यामधल्या आपल्या गावाचा, त्या गावामधून आपल्या ज्ञातीचा, त्या ज्ञातीमधून आपली कुलधर्म, कुलाचार, परंपरा आणि आपल्याला असलेली जबाबदारी, आपली कर्तव्य, आपले अधिकार, अशा उतरत्या क्रमाने जर आपण स्वत्वाकडे आलो तर अशा भूमिकेतून वेद हे मानवांच्या कल्याणासाठी आहेत. उदाहरण द्यायचं म्हटलं, मंत्रो हे न स्वरतो, मराठीत जर अगदी एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण म्हणतो जा आणि त अशी दोन अक्षरांचा एक शब्द आहे, जातं. आपण म्हणतो तुझ्या घरात जातं आहे का, म्हणजे दळण्याचं जातं असा अर्थ झाला. त्यात कुठे क्रियापद येतं, कुठे अव्यय येतं, कुठे नाम शब्द येतो. मग तो उदात्त आहे की अनुदात्त आहे का स्वरित आहे आपल्याला माहिती नसतं. तोच शब्द तुझं काय जातं, अर्थ बदलला, स्वरात अर्थभेदा, हा स्वर बदलल्यामुळे उदात्त अनुदात्त आपल्याला माहिती नसतं. आपण बोलताना बोलत जातो, पण त्याला प्रत्येकाला व्याकरण आहे. तुझं काय जातं असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्या शब्दाचा अर्थ बदलतो. तिसरं उदाहरण याच शब्द, तुझी जात कोणती, शब्द तोच, तुझी जात कोणती, सगळा अर्थ बदलला. कशामुळे बदलला? उदात्त स्वर, अनुदात्त स्वर आणि स्वरित स्वर हे ह्या जात शब्दाला जोडलेली आहेत. आणि म्हणून स्वरात अर्थभेदा, एका शब्दाचा अर्थ तुम्ही स्वर जर चुकलात तर त्याचा अर्थ बदलला. चिता, चिंता, अनुस्वार जर चुकवला तर संपला. असे कितीतरी शब्द आहेत. स्वजन श्वजनो माभूत, सकलम शकलम, सकृत शकृत, जे व्याकरणवाले आहेत त्यांना लक्षात आलं एक सशचा जर फरक केला तर अर्थाचा किती अनर्थ होतो. म्हणून वैदिक लोक हे शुद्ध स्वरूपात घनात का बरं म्हणतात की संहितेमध्ये जर मंत्र चुकला असेल, काही पदांचा भ्रम झाला असेल संहितेमध्ये, तर तो पदामध्ये सुधारणा होते. पदात जर काही चूक असेल तर ती क्रम म्हणताना सुधारणा होते. क्रमात जर काही चूक झाली असेल ती जटा म्हणताना, माला म्हणताना, शिखा, रेखा, ध्वज, दंड, रथ आणि घन 8 प्रकारच्या त्या अष्टविकृती आहेत. विकृती म्हणजे विशेष कृती. एका मंत्रांना 8 प्रकारांनी बांधले आणि त्यात परत 4-5 प्रकार आहेत, पंचसंधी वगैरे वगैरे असे प्रकार आहेत. म्हणून एक मंत्र 13 वेळेला तो जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा त्याचं निश्चित स्वरांचं ज्ञान होतं. आणि ते ज्ञान कोण सांगू शकेल तुम्हाला? फक्त वैदिक लोक. हे 13 ग्रंथ प्रकाशित नाही आहेत, हस्तलिखित स्वरूपामध्ये पण नाही. आणि म्हणून ह्या वैदिकांनाच आपण, वैदिकांचं रक्षण आपण केलं पाहिजे, त्यांना त्यांचं काम करू दिलं पाहिजे. आणि मग अर्थ वगैरे जर खूप बुद्धिमत्ता असेल तर मग ब्राह्मणेनं निष्कारणेनं षडंगो वेदो अध्येय, अध्ययन करायचं. मग पुढे म्हणतात ज्ञेयश्च, त्याचा अर्थ पण जाणून घ्या. पण जर शक्य असेल तर, म्हणजे तुम्ही अध्ययन किती करायचंय, मरेपर्यंत अध्ययन करायचंय. 4 वेद, उपग्रंथ, दशग्रंथ, भाष्य व त्याच्यावरचं सगळं चिंतन आणि परत पुढे सगळं वाङ्मय. मग हे शक्य नसेल तर मनु महाराज सूट देतात. ते म्हणतात एवढं सगळं नसेल तर थोडं करा. वेदान आदित्य वेदव्वा, 2 वेद, 1 वेद नसेल, वेदान आदित्य वेदव्वा वेदं वापी समापयत. 1 वेद नसेल, 1 शाखा नसेल, मग ते म्हणतात छोटं अगदी आपल्या बुद्धिमत्तेनुसार संहिता नसेल, मंत्र संहिता. तेही नसेल तर कलियुगात जेव्हा अगदी लोप होईल निदान गायत्री मंत्र मात्रेण ब्राह्मणश्चापी सिद्ध्यती, स्मृतिकार.
अगदी काहीतरी मग कुठेतरी बुद्धिमान येतील, परत त्याचं उत्पत्संते विलियंते या न्यायाने येईल. म्हणून इथपर्यंत सूत्र सूक्ष्मातून स्थूलाकडे आणि स्थूलातून सूक्ष्माकडे असा हा सगळा विचार केला आहे. आणि याज्ञवल्क्यांचं तर बृहदारण्यक म्हणजे ब्रह्मचिंतनामध्ये जी उपनिषद आहेत त्या उपनिषदामध्ये सर्वात मोठं बृहत स्वरूपात ब्रह्मचिंतन ज्यामध्ये सांगितलेलं आहे ते बृहदारण्यक उपनिषद. ते याज्ञवल्क्यांचं ब्रह्मचिंतन अध्यात्मामधलं मोठं आहे. योग संहिता पण असं कितीतरी आहेत, पण ह्या सगळ्यांचं मूळ परत परत वेदकंठस्थीकरणाकडे येतं. ते जर वाङ्मय नाहीच जिवंत राहिलं तर आपण त्याचे अर्थ लावणार कसे, भाष्य वगैरे आपल्याला कळणार काय. आणि म्हणून परत सांगतो की मानवाच्या सर्वोच्च कल्याणासाठी जर वेदांमध्ये ज्या 2 परंपरा आहेत त्यातली कंठस्थ वैदिक परंपरा ही निश्चितपणे जिवंत राहिली पाहिजे, तरच सगळं राष्ट्र सुरक्षित राहील, सगळा अर्थ सुरक्षित राहील, सगळा धर्म सुरक्षित राहील. आणि मग आपण ह्या जगातील विश्वगुरू बनण्याचे पात्र ठरू. आत्ता होत आहोत, जेव्हा होऊ तेव्हा होऊ, पण विश्वगुरू बनण्याचं मूळ माध्यम वेद आणि वैदिक पंडित. इतकंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. ओम शांती शांती शांती. शांतारामजी, आपण जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही सर्व कृतज्ञ आहोत. मी मंजुषा वैद्य यांना पुढे आमंत्रित करतो. 2 पारितोषिक द्यायची राहिलेली आहेत, ते मगाशी नव्हते. सो गोडबोले जिज्ञासा सुहास. नाही, संबोस काका. पुढचा पुरस्कार देण्याची विनंती हिला करतो, मंजुषाला. शेवापूरकर आदिती संतोष. घ्या फोटो. हा कार्यक्रम अतिशय छान रीतीने पार पडला. आपण या कार्यक्रमाची सांगता वैदिक राष्ट्रगीताने करणार आहोत. वैदिक राष्ट्रगीतासाठी उभं नाही राहिलं तरी चालेल, बसूनच म्हणू आपण. वैदिक राष्ट्रगीताने सांगता.